और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। नक्षत्राचं दैनं काव्यमंच मुख्यालय भोसरी पुणे व साईराजे पब्लिकेशन्स पुणे आयोजित प्राध्यापक तुकाराम पाटील, ज्येष्ठ कवी, साहित्यिक, गझलकार, कादंबरीकार, कथाकार, समीक्षक, नाटककार, चिंचवड पुणे यांचा सहस्त्रदर्शन सोहळा अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला। प्राध्यापक तुकाराम पाटील लिखित वेदनेच्या अवतीभोवती या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। 81व्या वाढदिवसानिमित्त 81 कवितांचा समावेश असलेला दर्जेदार काव्यसंग्रह साईराजे पब्लिकेशन्स पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राज अहिरराव, ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार, निगडी, कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राचार्य श्री डॉक्टर पांडुरंग भोसले, प्राचार्य महात्मा फुले विद्यालय पिंपरी व विचारवंत पुणे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरणाचा संदेश देत वृक्षपूजन व वृक्षाला पाणी घालून करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर पांडुरंग भोसले म्हणाले की साहित्याच्या अभ्यासकांनी भाषेला समृद्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे। आजच्या काळाची गरज आहे। आपले जीवन साहित्याने सुखी, समृद्ध व संपन्न आणि खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते आनंद देत असते। कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राज अहिरराव आपल्या मनोगतात म्हणाले की एका ज्येष्ठ साहित्याचा सहस्त्रदर्शन सोहळा म्हणजे जीवनातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो। यामुळे त्यांनी केलेल्या साहित्य सेवेची ती पोचपावती असते। या परिसरात अनेक साहित्यिक आणि कवी घडवण्याचे महान कार्य पाटील सरांनी आयुष्यभर केले आहे। अनेक साहित्य निर्मितीतून त्यांनी माय मराठीची सेवा केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील साहित्य संपदेला वैभवाकडे घेऊन जाण्याचे काम केले आहे। चांगल्या सत्संगामुळे जीवन समृद्ध होते। तो सत्संग देण्याचे काम पाटील सरांनी तन्मयतेने केले आहे। प्राचार्य तुकाराम पाटील यांच्या सहस्त्रदर्शन सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व काव्यरचना सादर केल्या। त्यात संदीप तापकीर, नंदकुमार मुर्डे, प्राध्यापक प्रकाश कटारिया, सुरेश कंक, संभाजी बारणे, सुभाष चव्हाण, जगन्नाथ कांबळे, प्राध्यापक संपत शिंदे, प्राध्यापक पी.व्ही. शिंदे, राजेंद्र पगारे, मुरलीधर तळवी, तानाजी एकोंडे, जयश्री गुमास्ते, वर्षा वालगोपाल, महमूदा शेख, बबन चव्हाण, सीमा पाटील, डॉक्टर अनुराधा मराठे, मंगला पाटील, डॉक्टर श्रीश पाटील, वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मुझफ्फर इनामदार, सुनंदा कांबळे, योगिता कोठेकर, आराध्य मराठे, देवदास मराठे, कविता कांबळे हे सहभागी झाले। प्रमुख उपस्थितीमध्ये विविध संस्था पदाधिकारी, स्नेही मंडळी उपस्थित होते। सदर कार्यक्रम सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड पुणे येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले व आभार प्रदर्शन बबन चव्हाण यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन प्राध्यापक राजेंद्र दशरथ सोनवणे, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नक्षत्राचे देणे काव्यमंच यांनी केले होते। यावेळी प्रत्येक सहभागीला आकर्षक सन्मानपत्र, गुलाब पुष्प व पुस्तक भेट देण्यात आले। यावेळी प्राध्यापक तुकाराम पाटील यांना मानपत्र, पुणेरी पगडी, मानाचे भरजरी वस्त्र, स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मोत्याची माळ देऊन त्यांचा योग्य अशा प्रकारचा सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून टाळ्यांच्या गजरात हा सहस्त्रदर्शन सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला। या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सत्कार मूर्ती भारावून गेले। कार्यक्रमाची सांगता विश्वगीत पसायदानाने करण्यात आली। हॅपी बर्थडे टू यू, ओहो हॅपी बर्थडे टू तुकाराम सर, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। प्रथमतः आपल्या सगळ्यांचं स्वागत मी करायला पाहिजे होतं, पण स्वागत करायचं मी कसं काय करायचं हे माझं मलाच कळेल। वस्तुस्थिती अशी आहे, हा जो सगळा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मला चकवा देऊन निर्माण झालाय। त्याचं कारणही मी सांगतो। आपल्या निळूभाऊच्या ह्याच्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्याला चव्हाण साहेब होते, बाबा चव्हाण त्या शेवटच्या कार्यक्रमाला सरपण होते। तिथे आमची जरा चर्चा झाली। राजनाथला मी म्हटलं, अरे बाहेरचे लोक येत आहेत, व्यवस्थितपणे त्यांची कामं चालत आहेत, आपण त्यांना उत्तेजन देतोय, सगळ्याच गोष्टी ठीक आहेत। त्याला काय वाटलं कोणाला ठाऊक माझ्याबद्दल,
तर मला म्हणाले, सर वाढदिवस कधी आहे? मी म्हटलं 16 ऑगस्ट. 15 ऑगस्ट नंतर लगेच असतोय का? मला काहीही न सांगता एक दिवस त्यांचा मला फोन आला, सर 80 कविता पाठवा. मी म्हटलं काय काय करणार आहेस काय? तुम्ही पाठवा मग मी सांगतो. 80 कविता पाठवून दिल्या आणि 1 आठवड्याच्या आत त्या कवितांचं टायपिंग करून पुस्तकाची प्रत त्यांनी माझ्याकडे पाठवली. सर व्यवस्थित तपासून पाठवणे. त्याच्यानंतर मुखप्रश्न लगेच, आवडल्यास होय म्हणा. चर्चा काहीही नाही. या सगळ्या बाबी मी पाहत होतो, पण मला वाटत होतं एवढा खर्च, एवढ्या सगळ्या गोष्टी त्या माणसावर लोक कशासाठी टाकायचा आपण. म्हणून मी त्याला म्हटलं नकोच करू हो, काय करायचे त्याला. त्याने सांगितलं, सर मी एकदा शब्द दिलाय तुम्हाला, मी आता थांबणार नाही. आणि 16 ऑगस्टला मी तुम्हाला तुमच्या पुस्तकासह तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र रीतीनं बोलवणार आहे. कोण कोणासाठी एवढं करत बसलाय. मी ज्या साहित्यात रममाण झालो, ज्या साहित्यानं मला छंद लावला, ज्याच्यात मी स्थितप्रज्ञ होऊन बसतो, अशा माणसाला, अशाच माणसाची साथ मिळणार हे दैवयोग आहे. मित्रांनो, माझे पैसे घे आणि माझं पुस्तक प्रकाशित कर अशी म्हणणारी मंडळी आहेत. पण प्रकाशक म्हणतोय पुढं जा. खूप आहेत, त्यांच्याकडनं प्रकाशित करून घ्या. हे सगळं अनभिज्ञ आहे. आणि याच्या पाठीमागं असणारा जो प्रेमाचा धागा आहे तो अतूट आहे, जिव्हाळ्याचा आहे आणि अनेक वर्षाचा एकमेकांच्या मध्ये मनामध्ये गुंतलेला आहे. गेली 30 वर्षे आम्ही एकत्र आलो. या व्यासपीठावर असणारी आणि खाली असणारी बरीचशी मंडळी माझ्यात गुंतलेली आणि मी त्यांच्यात गुंतलेलो आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि मग अशा माणसांसाठी मी काय बोलावं हे मलाही कळत नाही. एक अनुभव सांगतो मी. कार्यक्रम चालवला, एक मालिका चालवली. 100 कविता महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्याही, परदेशातूनही काही कविता आल्या. आपण त्यांची परीक्षणं केली. सगळीकडे ते अतिशय उत्तम प्रकारची मालिका काढली. तो जो संबंध आहे किंवा ती जी माणसाशी माणसांना किंवा मी लिहिलेल्या माझ्या लेखनावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. एक साधी गोष्ट सांगतो, याचं मूळ बीज कुठं आहे. संदीप तापकीर सर आणि मी गेली 30 वर्षे एकत्र आहोत. आणि आमचा जो वटवृक्ष होता तो गगनाला भेटलेला होता. दादा तिथे आमचा कायम एकत्र भेट व्हायची. आणि दादा दोघांनाही म्हणायचे, लिवत चला, एकमेकांचा हात धरत चला. कोण अडवाला तर त्याला अडवा करायचा आणि छाताडावर पाय ठेवून पुढे जायचं. माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देताना त्यांचं एक आहे, त्यातलं एकच वाक्य सांगतो. मी सांगलीचा, दादा कोल्हापूरचे. शिवधडीच्या माणसा, आपल्या माणसाच्या काळजातलं लिवत जा, जगात तुला काही कमी पडणार नाही. प्रस्तावनेतले शब्द आहेत हे. अशा माणसांच्या सहवासात आम्ही राहिलो. पिंपरीत आल्यानंतर संभाजीराव देसाई, शांताराम आवटे आणि इतर सगळी मंडळी आमच्या रयतमधली, सांगोलेकर वगैरे यांच्याशी संबंध आला. हे साहेब बसलेत आता, प्राचार्य बसले. माझ्या हेडमॅच्या वेळेला मी त्यांना विचारलं, सर प्रस्तावनेसाठी काय करूया हो? आम्ही 1 स्टाफमध्ये होतो. तुम्ही कशाला काळजी करताय? मग
रबा मंचरकरांच्याकडे जाऊया, प्रस्तावना देतील ते. त्यांनी मला रबा मंचरकरांच्याकडे प्रस्तावनेसाठी मराठीतला अत्यंत दर्दी माणूस, त्यांची PhD त्यांच्याकडे झाली आहे. सरांची PhD, त्याला ते गाईड होते. पण गेल्यानंतर त्यांना सुद्धा म्हणाले, वजनदार आहे का, घेऊन आलायस, वजनदार आहे का. सरांनी सांगितलं, सर आता तुम्हीच बघा. त्यावेळेला माझ्याकडे 30 कथा होत्या. मग म्हणले किती कथा आहेत? कथा 30 आहेत. सगळ्याच ठेव. सगळ्याच ठेवायला लावल्या. वाचल्या कथा, 15 निवडल्या आणि 15 सांगितल्या. ह्या चांगल्या नाहीत असं मी म्हणणार नाही, चांगल्या आहेत, पण माझ्या लाईनीतल्या नाही. हा अनुभव त्या लोकांनी दिलाय सर. आणि म्हणून साहित्य हे माझं जीवन आहे. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींचा कधीही विचार केला नाही, पण परमेश्वरानं ते आपोआप मला सगळं दिले. आता डॉक्टरकी पेशा करणारा माझा मुलगा आहे. साहित्यातला जेव्हा जेव्हा मला अर्थ आत्ता, तेव्हा तेव्हा त्याचं मार्गदर्शन मला देत. त्याच्या एवढ्या बाबांच्या पाठ नसतील तेवढ्या गझला त्याच्या पाठ आहे. कुठल्या पुस्तकातली कुठली गझल हे त्याला जास्त माहिती आहे. त्यांना ह्यांनी लिहून बाजूला झाले, पण हा सांगतो सगळं. मित्रांनो, अगदीच भरून येतं. सुरुवातीला कवी संमेलन घ्यायचं ठरलेलं आहे. तर ज्यांना कोणाला आपली कविता इथे येऊन वाचून दाखवायची असेल तर आपलं नाव सांगायचं आणि कविता वाचायला सुरुवात करायची. प्रथमतः पाटील सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शतायूच्या कामना. एक आता सध्या पावसाळी दिवस आहेत, त्यामुळे पावसावरची एक कविता सादर करते. सरही अशी पडते कशी मज सांगना समजावुनी, घर मायेचे कर सोडुनी बरसे सखी बिजली तुनी. सरही अशी पडते कशी मज सांगना समजावुनी, घर मायेचे कर सोडुनी बरसे सखी बिजली तुनी. नसते मुळी तिजला जरी परवानगी पडण्यासही, डरकावते सरसावते गरजावते चमकावुनी. स्वर आळवे ढगही सवे रव शार्दुली गगनातुनी, घर मायेचे कर सोडुनी बरसे सखी बिजली तुनी. तळव्यावरी सरथेंब हे पकडायचे वरचे वरी, पदनाच रे जलवर तुळी फिरवायचे नुपुरा परी. हर हर्षला घनवर्षला पडली कशी मनमोहिनी, घर मायेचे कर सोडुनी बरसे सखी बिजली तुनी. मुलमानसी दडले दिसे तन भिंगऱ्या फिरती पहा, अवनीवरी जलधीवरी रतनावरी झरली आहा. वा वा, एक नंबर. मुलमानसी दडले दिसे तन भिंगऱ्या फिरती पहा, अवनीवरी जलधीवरी
रत्नावली झळली आहा. वा वा वा. मनमोर हा पसरी पिसे वर अंबरी गजगामिनी. घर मायचे कर सोडुनी बरसे सखी बिजली तुनी. वा. सरही अशी पडते कशी मज सांगना समजावुनी. घर मायचे कर सोडुनी बरसे सखी बिजली तुनी. वाह, क्या बात. धन्यवाद. मॅडम या साईडला यानंतर असं या ना. आपले जे प्रमुख अतिथी आहेत ना त्यांनी त्यांच्या कविता त्यांच्या मनोगतावरून कविता म्हणायच्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 100व्या पण वाढदिवसाला निमंत्रित करावं ही गणपतीच्या मी प्रार्थना करते. आणि एक कविता नाही पण गणेश स्तुती मी सुरुवातीला सादर करून कार्यक्रमाचा आरंभ करते. थोडक्या मोडक्या आवाजात असा येईल तसा सांभाळून घ्या. श्री गणेशा मी नमितो तुला तुझा आशीष की जो भला. जाने विघ्ने हरती पापे जुळणी जाती असा वरद लाभो मला. श्री गणेशा नमितो तुला तुझा आशीष की जो भला. 14 विद्येचा तू मूळ पाया उमाशंकर सुत गणराया. तुझा अगाध महिमा ज्याला नाही सीमा. तुझा अगाध महिमा ज्याला नाही सीमा असा वरद लाभो आम्हाला. तुझ आदि अंत मूळ माया तुझ शुभ समयी तुझी जरे ख्याती. शिशु जीवनी तू बाप्पा गणपती. तुझ आमची वृद्धी तुझ आमची सिद्धी सारे तळमळती तव दर्शनाला असा वरद लाभो आम्हाला. जेव्हा पितयाचे आत्मलिंग नेले बाळरूप होऊन आटेले. क्षेत्र महाबळेश्वरी स्थापिले भुवरी स्वर्ग लोकाला आनंद झाला असा वरद लाभो आम्हाला. श्री गणेशा मी नमितो तुला तुझा आशीष की जो भला. जाने विघ्ने हरती पापे जळुनी जाती असा वरद लाभो आम्हाला. श्री गणेशा नमितो तुला. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आणि कवितेचं शीर्षक आहे माहेर सुंदर. शोधू कुठे किनारा दुःखात मी बुडाले. शोधू कुठे किनारा दुःखात मी बुडाले. आई तुझ्या विना माहेर सुने झाले. शोधू कुठे किनारा दुःखात मी बुडाले. कवटाळले मला कविता म्हणणारे कोण नाव नाही. दुःख पळून गेले देवा असे कसे उचलून तूच नेले. तू लावलीस माया जीवन फुलून आले. आई तुझ्या विनाग माहेर सुने झाले.
शिकवण सदा दिली तू नाती जपून ठेवा गावातला तुला रे देवा तिचाच हेवा संस्कार तू दिलेले कामी जगात आली आई तुझ्या विनाग माहेर सुने झाली आम्ही बहीण भाऊ आहे बिळून सारी शोधू कुठे तुला मी आकाश चंद्र तारे आठवण तुझीच येता डोळे भरून आले आई तुझ्या विनाग माहेर सुनी झाली शोधू कुठे किनारा दुःखात मी बुडाली आई तुझ्या विनाग माहेर सुनी झाले. धन्यवाद. पुढील कवींनी येऊन आपली कविता सादर करा. पुढे येऊन सांगा. पुढे या सर. मॅडम पहिलं माहित नव्हतं सर आपलं. बीडवरून कवी आलेले जे डॉक्टर जगन्नाथ कांबळे. पहिल्यांदा मी क्षमा मागते की शाळेतून आले त्यामुळे थोडा उशीर झाला आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आणि असंच तुमचं साहित्यातील वाटचाल अगदी भरभरून होऊ दे आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासारख्या कवयित्रींना कवींना लाभू दे हीच देवापाशी इच्छा. माझी गझलच सादर करतो मी आता एक. की कोण जाणे का अशी प्रेमात पडल्यासारखी कोण जाणे का अशी प्रेमात असल्यासारखी वेदना हटकून येते जीव जडल्यासारखी. कोण जाणे का अशी प्रेमात असल्यासारखी वेदना हटकून येते जीव जडल्यासारखी. आणि माणसे नाहीतही आहेत बहुधा श्वापदे माणसे नाहीतही आहेत बहुधा श्वापदे लागली वागायला हल्ली बिघडल्यासारखी. आणि ती कुणी सामान्य नाही चेहऱ्यावरने तरी ती कुणी सामान्य नाही चेहऱ्यावरने तरी ईश्वरी मूर्ती असावी जी घडवल्यासारखी. शेर आहे की जन्मभर मोहर सुखाचा राहिला होता गळत जन्मभर मोहर सुखाचा राहिला होता गळत फक्त होती राहिली दुःखे लगडल्यासारखी फक्त होती दुःखे राहिली लगडल्यासारखी. आणि शेर आहे की लपवते आहेस इतकी पण उघड होते यती लपवते आहेस इतकी पण उघड होते यती गोष्ट माझी ठेवली कितीही दडवल्यासारखी. आणि तेच ते दळणे नको नशिबा मला आयुष्यभर तेच ते दळणे नको नशिबा मला आयुष्यभर जिंदगी जात्यात मग जाते बघ भरल्यासारखी जिंदगी जात्यात बघ जाते मग भरल्यासारखी. आणि शेर आहे की वळचणीला त्याच त्या शंका पुन्हा विणतात घर वळचणीला त्याच त्या शंका पुन्हा विणतात घर अनवस्था त्यात माझी मग अडकल्यासारखी अवस्था त्यात माझी मग अडकल्यासारखी. आणि माणसांच्या राहुनी गर्दीत शिकलो एवढे माणसांच्या राहुनी गर्दीत शिकलो एवढे माणसे असूनी सुद्धा असतात नसल्यासारखी माणसे असूनी सुद्धा असतात नसल्यासारखी. आणि शेवटचा शेर आहे आता दाद द्यायची की नाही तुम्ही ठरवा की टाळ्यांची शिट्यांची जसजशी मिळते तिला दाद टाळ्यांची शिट्यांची जसजशी मिळते तिला वाटते तेव्हा गझल अलगद बरसल्यासारखी वाटते तेव्हा गझल अलगद बरसल्यासारखी. एक नंबर सन्मान घेऊन जा. प्रकाश कटारिया साहेब कुठे असतील तर
इकडे कृपया म्हणजे स्टेजवर येणे. प्रकाश कटारिया. सकाळी 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 पूर्वेकडची खिडकी उघडली. सकाळी सकाळी पूर्वेकडची खिडकी उघडली. सूर्याची लगबग ढगातून किरणांची बरसात आली. काही कोवळे होते, हळवे होते. मला म्हणाले तक्रार आहे. मी म्हणालो काय? तसा तर खरं बहार आहे. म्हणाले नाही, खरं तर झालं आमचं ज्यांच्याशी सलगीचं नातं त्यांनी आज नाव आमचं नाही चंद्राचं घेतलं. म्हटलं काय झालं? म्हणाले बाबा, आम्ही लक्ष लक्ष वेळा दर्शन ज्यांचं घेतलं, ज्यांना आमचं दर्शन दिलं, 50 वर पुस्तकांच्या लिखाणाचे आम्ही साक्षीदार आहोत. त्याच माझ्या तपस्वी तुकारामाचा आज जो 16 आहे, नाव मात्र त्याला सहस्त्र चंद्र दर्शन, आणि तेही साक्षीनं माझ्या. तेही साक्षीनं माझ्या. कविता सादर करतो. सौभाग्य तिलक. साहित्याचा शुभ्रसा नायगरा, साहित्याचा शुभ्रसा नायगरा कोसळला. चिंब करीत धरतीला आम्हाला चिंचवडला स्थिरावला. क्या बात है. धन्य चिंब करीत आम्हाला धरतीला, आम्हाला चिंब करीत स्थिरावला. गंगेचा चमत्कार ओंकार हिमालयासारखा, संस्कृतीचा कल्पतरू छानसा बहरला चिंचवडला. गंधित तरंगांचे झुले सृजनाचे निशब्द शब्द, गंधित तरंगांचे झुले सृजनाचे निशब्द शब्द, सोज्वळ शब्द सोहळा निसर्गाशी हिदगुज हे करीत स्थिरावला चिंचवडला. तरल आनंद सुजाण रसिकतेचं वरदान, तरल आनंद सुजाण रसिकतेचं वरदान, पूर्वसंचित डोळस आशावादी क्रियमाण. पूर्वसंचित डोळस आशावादी असं क्रियमाण, उज्ज्वल भविष्य ज्यातून आमचं घडलं, तो ईश्वर दत्त तपस्वी स्थिरावला चिंचवडला. तो ईश्वर दत्त तपस्वी स्थिरावला चिंचवडला. हाच तो याच समाजात, आणि हाच माझा आमचा आपला, जे ईश्वरी स्वप्न, जी ईश्वरी ओंजळ, ती आणि तीच तुकाराम पाटील यांच्या रूपानं अवतरली, बहरली, फुलली आणि स्थिरावली. तुमच्या आमच्यात स्थिरावली, तुमच्या आमच्यात स्थिरावली. एक नंबर. धन्यवाद सर. कवींनी इथे रचना सादर केली म्हणजे लगेच आपला सन्मान घेऊन जायचा. याच्यानंतर बारणे साहेब, कवी बारणे साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपली स्वरचना सादर करावी. पाटील साहेबांना आपल्या या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व गर्दी नाही पण दर्दी मंडळी आलेली आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांचीच एक कविता झांज आज आपल्या समोर सादर करतोय. सोंगे झाले करून सारी भातुकलीच्या खेळामधली, गोसाव्याचा वेश घालता कंपनी पडली गळून खाली. वाह क्या बात है. लटफट कटफट केली तेव्हा व्यर्थ जमवला खूप पसारा, हसू लागले सारे सगळे सोबती, तेव्हा कळले फसगत झाली. नाही कळला कधी आवाका आसपासच्या देखाव्यांचा, नको तेवढा मिरवत टेंबा, मिरवा याची चटक लागली. हुशारकीच्या मारत गप्पा, पूजा बांधल्या आरत्या केल्या, तेल जळाले तूप जळाले, दुपटण्याने सोबत केली.
वा. कल्पकतेच्या मरत गिरट्या नको तेवढी कसरत केली, बेरीज करता आयुष्याची शून्यावरती बाकी आली. वा. ठिकाण होते गाठायचे, वाटा नव्हत्या तितक्या सोप्या, परिश्रमाने दमलो थकलो, तेव्हा कळले झांज उतरली, तेव्हा कळले झांज उतरली. क्या बात. धन्यवाद. हा, डॉक्टर जगन्नाथ एस कांबळे बीडवरून जे कवी आलेले आहेत, कृपया आपली स्वरचना सादर करावी. डॉक्टर जगन्नाथ कांबळे. सर्व ऋषिकांना वंदन करून मी माझी रचना सादर करतोय. आयुष्याचा खेळ खेळताना रात्री कोऱ्यात गेल्या. क्या बात है. आयुष्याचा खेळ खेळताना रात्री कोऱ्यात गेल्या, लागते मनाला हुरहुर पापण्या साऱ्याच ओल्या. वा वा वा. आयुष्याचा खेळ खेळताना रात्री कोऱ्यात गेल्या, लागते मनाला हुरहुर पापण्या साऱ्याच ओल्या. तार तुटत्या आयुष्याची जेव्हा गार होते वेली, आणि जग सोडून जाताना आसवत पाण्याने डबडबली. क्या बात है. कवितेचे शीर्षक आहे स्वाभिमान. स्वाभिमान गहाण ठेवल्याप्रमाणे जगतोय मी, शक्तिमान पाखराचे पंख छाटलेत त्यांनी, छाटल्यात माना आणि जिभाई. स्वाभिमान गहाण ठेवल्याप्रमाणे जगतोय मी, शक्तिमान पाखराचे पंख छाटलेत त्यांनी, छाटल्यात माना आणि जिभाई. रानगाईचा कळप मात्र आयुष्याचा मार्ग शोधित निघाला. रानगाईचा कळप मात्र आयुष्याचा मार्ग शोधित निघाला, तेव्हा प्रत्येक रात्र काळवंडलेली असते. दोस्त फाटलेले काळीजही बरे झाले असते. दोस्त फाटलेले काळीजही बरे झाले असते, पण गहाण पडलेला स्वाभिमान मात्र ठेचळत पडलाय पोटाच्या कळगीत. म्हणून कोण म्हणतं माणसं जगतात, नाही त्यांना जगावं लागतं. जेव्हा लाचार होतं जीवन, तेव्हा ती माणसंच नसतात, असतात फक्त लाचार प्राणी. आयुष्याची वाट चालण्यासाठी सुख दुःखाची संगत त्यांना जोडावी लागते. आज ज्यांच्या घरात सूर्य गडप झालाय, आज ज्यांच्या घरात सूर्य गडप झालाय, म्हणून प्रकाशाच्या वाटेने त्यांना चालावं लागतं आणि माणसांना निमूटपणे जगावं लागतं. क्या बात है. क्या बात है. तरीही उद्ध्वस्त आयुष्याचा किनारा शोधित आहे आयुष्यभर अस्वस्थ होऊन. तरीही आयुष्यभर उद्ध्वस्त आयुष्याचा किनारा शोधित आहे आयुष्यभर अस्वस्थ होऊन. बेसहारा झालेला प्रदेश धुंडाळताना मनातून कडाडतात प्रत्येच्या विजा, आणि आयुष्याची अंधारी रात उठू लागते काळुजरून. तेव्हा प्रत्येकाच्या पापण्या होतात ओल्या. दोस्त फाटलेले काळीजही बरे झाले असते. दोस्त फाटलेले काळीजही बरे झाले असते, पण गहाण पडलेला स्वाभिमान मात्र ठेचळत पडलाय पोटाच्या कळगीत. म्हणून कोण म्हणतं माणसं जगतात, नाही त्यांना जगावं लागतं. म्हणून कोण म्हणतं माणसं जगतात, नाही त्यांना जगावं लागतं. सरांचं जोरदार टाळ्या वाजवायचे. खास या कार्यक्रमाला बीडवरनं परिवारासह उपस्थित आहेत, हे विशेष त्यांचं अभिनंदन सर. यानंतर प्राचार्य शिंदे सर, कवी प्राचार्य शिंदे सर यांनी आपली स्वरचना सादर करावी. आदरणीय व्यासपीठ, सन्मान्य आमचे गुरुवर्य सन्मान्य पाटील सर, आणि काव्य क्षेत्रामध्ये मी अतिशय रिटायरमेंट झाल्यानंतर पदार्पण केलं, अशा अगदी उतरत्या काळात सुद्धा म्हणजे मावळत्या सूर्याला मार्गदर्शन करणारे आमचे सन्मान्य अध्यक्ष राज आहेरावजी यांच्या प्रेरणेनं मी या क्षेत्रामध्ये आलो. थोडंसं मी स्वतः सायन्स ग्रॅज्युएट, सायन्स सर्व्हिस झाल्यानंतर त्यांच्या फानिध्यात आलो, आणि यांच्या सानिध्यामुळे जसं म्हणतात ना, परिसराजवळ लोखंड गेलं की थोडं तरी सोनं होतं. मी सोनं नाही झालो, पण थोडी पिवळपणा आलेला आहे मला. त्याचं एक प्रतिष्ठान तुम्हाला एक सादर करतो. आणि माणसानं आयुष्यामध्ये निराश न होता खुशीमध्ये जगावं, आपणही जगावं आणि दुसऱ्यालाही जगावं, अशा या दृष्टिकोनातून मी एक कविता सादर केलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे स्वतःच नैराश्य हे आपण लपवायचं आहे आणि दुसऱ्याला सांगायचं आहे निराश होऊ नको बाबा. निराशेतून सुद्धा आपल्याला आशेचा किरण दाखवता आला पाहिजे. आणि म्हणून सांगायला काही हरकत नाही. आता आपलं एक कवी परिवार मी समजतो. माझी मिसेस 5-7 वर्षापूर्वी एक्सपायर झाल्यानंतर पडत्या काळामध्ये मला आहेरावजी साहेब आणि त्यांच्या मिसेस यांनी खूप म्हणजे सहकार्य केलं, आणि त्यांच्या या प्रेरणेनं मी या थोड्याशा कविता केल्या होतो. आणि ह्याच्यातून सुद्धा आपल्याला सामाजिक प्रबोधन काय करता येईल का ते करण्याचा मी त्यांच्यावर थोडासा ध्यास घेतला. आणि म्हणून
आता परत आपल्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये मतदान जागृती, लोकांनी मतदान करावं, ही जागृती करावी असे संपूर्ण शासनाचा आदेश होता. आणि त्यासाठी त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या सानिध्यात राहून मला एक कविता सुचली, ती आपल्याला सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे साध मतदारांना. साध मतदारांना. मंडळी गेली माहेरी रुसून. आता मी ती वर ठेवलं रुसून, विरोध केला त्यात. मंडळी गेली माहेरी रुसून, त्यामुळे मी गेलो फारच खचून. मंडळी गेली माहेरी रुसून, त्यामुळे मी गेलो फारच खचून. त्यातच गरमीचे दिन आणि कडक ऊन, त्यातच गरमीचे दिन आणि कडक ऊन, सतत निघायचो घामाने न्हाऊन. सतत निघायचो घामाने न्हाऊन. काय करणार इकडे तिकडे फिरून, काय करणार इकडे तिकडे फिरून, म्हणून उदास होतो मनापासून. तेवढ्यात लागली निवडणुकीची कुणकुण, तेवढ्यात लागली निवडणुकीची कुणकुण, सर्व उमेदवारांची झाली धामधूम. अनेक चिन्हामुळे झाली वेगळीच धून, अनेक चिन्हामुळे झाली वेगळीच धून, मतदारांना साथ घातली मी मनापासून. जनजागृती केली मी त्यातून, जनजागृती केली मी त्यातून, मतदान झाले, मतदान श्रेष्ठ दान सांगितले पटवून. त्यामुळे मतदान झाले भरभरून, त्यामुळे मतदान झाले भरभरून, तेव्हा सक्रिय उमेदवारच आले निवडून. क्या बात है. मंडळी खुश झाली माझं सत्कार्य पाहून, तशी ती परत आली आपणहून. धन्यवाद. वा वा, एक नंबर. धन्यवाद सर. या सर या. वर्षा मॅडम यांनी आपली संरचना सादर करावी. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अहिरराव सर, ज्यांचं आज 81 वय पाहिल्यानंतर माझ्या शेजारी बसले होते. सर मला वाटतं आत्ताशी तुमचं वय 81 झालेलं आहे. तुकाराम पाटील सर, उद्घाटक प्राचार्य भोसले सर, या नक्षत्राचं दिलं काव्यमंत्री वादळकार सोनवणे सर, सर्व माझे रसिक साहित्य प्रेमी बंधुबांनी भगिनींना, या ठिकाणी अतिशय योग असतो बघा. धरलं एक तर होतं एक. आजच्या कार्यक्रमाला आमच्या माझी मिसेस सुरेखा कटारिया होत्या, पण तू अचानक गावी जायला लागल्यामुळे योग आला आणि सरांच्या शेजारी बसताना त्यांच्याशी चर्चा केली. सांगली सारख्या गावामध्ये जन्म घेऊन त्या परिसरातून पिंपरी चिंचवड सारख्या परिसरामध्ये येणं, आणि सर सांगत होते 50-60 पुस्तकं लिहिली आणि विचारवंत, आणि एवढा उत्साह पाहिल्यानंतर खरोखर आपल्याला देखील ते करण्याची जर तमन्ना झाली तर ते वेगळं होणार नाही. सर मी जास्त बोलत नाही तुमच्याविषयी. तुमचं अशाच प्रकारे लिखाण साहित्य हे चालत राहू. आणि शेवटी मी एवढंच सरस्वती मातेला विनंती करेन कि सूरज की रोशनी मिले या न मिले, माता सूरज की रोशनी मिले या न मिले, आपकी रोशनी नहीं चाहिए. क्या बात है, क्या बात. चांद की शीतलता मिले या न मिले, माता चांद की शीतलता मिले या न मिले, आपकी शीतलता ही नहीं चाहिए. बहुत खूब. और भगवान का आशीष मिले या न मिले, भगवान का शुभकामना मिले या न मिले, आप सभी की शुभेच्छा इनको चाहिए. क्या बात, एक नंबर, बहुत बढ़िया. आणि शेवटी सर तुमचं आयुष्य, उर्वरित आयुष्य असं सुख समृद्धीचं भरभराटीचं साहित्यामध्ये जाओ, आणि असाच योग आम्हाला दरवर्षी, मी 100 वगैरे बोलत नाही आता काही, दरवर्षी सोनवणे सर घडो. आणि खरोखर आता उद्घाटन भाषणामध्ये आमच्या प्राचार्य भोसले सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला केलं, आणि तुम्ही साहित्याकडे पाहिल्यानंतर खरोखर हा दिवस धन्य झाला असं वाटतं. श्रावण लागलेला आहे, चातुर्मास काळ चालू आहे, आणि सर तुमचा या ठिकाणी 81 साजरी करण्याचा योग आला. मी सर आमच्या ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, भारतीय जैन संघटना, स्वानंद महिला संस्था, पिंपरी चिंचवड जैन महासंघ आणि जैन विद्या प्रसारक मंडळाच्या 18,000 विद्यार्थ्यांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आपलं मनोगत व्यक्त करतील, आणि त्यानंतर आपण सरांच्या म्हणजे पाटील सरांच्या पुस्तकांचं प्रकाशन करूया.
कधी छानच. नक्षत्राचे दिने काव्य मंचाचे सर्व आमचे मित्र सोनवणे सर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉक्टर पांडुरंगजी भोसले, त्याचप्रमाणे आता मार्गदर्शन केलेले आमचे थोरले बंधू कटारिया सर, आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी आपण सगळं इथे जमलेलं आहात ते संतत्वाच्या दिशेने वाटचाल करणारे तुकाराम पाटील सर. मी संतत्वाच्या दृष्टीने वाटचाल करणारे तुकाराम पाटील सर म्हणण्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की कवी हा संताचा वारसदार आहे, त्यांनी ती वारसदारी टिकवण्याची जबाबदारी ही त्याची आहे. आज 81व्या वाढदिवसाला वयाच्या 81व्या वर्षी जेव्हा ते मेणबत्ती लावत होतो तर सर म्हणाले, सोनवणे सर म्हणाले 8 पहिले लावायचं की नंतर लावायचं. मी 18 लावलं तरी चालेल, कारण त्यांचा उत्साह बघता ते अजूनही 18तलेच आहे असं आम्हाला तरी वाटतंय. कसं असतंय, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची साथ मिळाल्यानंतर त्यांनी ती कुठपर्यंत सोबत आणायची, अंमलबजावणी करायची आणि त्याला कसं व्यवस्थित वळण द्यायचं हे फार महत्वाचं असते. पाटील सरांनी, त्यांना तर प्रश्नच नाही, घरून आमच्या मंगलवहिनीची चांगली साथ लाभलेली आहे. त्यासोबत मंगलवहिनीच्या आयुष्यात एक सवत पण आली आहे, ती म्हणजे त्यांची कविता, आणि ती सुद्धा आमच्या वहिनीने आनंदाने स्वीकारलेली आहे. तिचं कौतुक पण ते करतात. आध्यात्मिक गोष्ट सांगायची म्हणजे एखादा मनुष्य वर्तन आणि त्याच्या वागण्यावरनं किंवा त्याच्या बोलण्यावरनं तो किती प्रामाणिक आहे हे जास्त महत्वाचं असते. माणूस उगीच एवढं वर्षापर्यंत ताट मानेने जगू शकत नाही. त्याला एक बॅकग्राऊंड असते, एक त्याच्या वागण्यात आणि बोलण्यामध्ये एक सामर्थ्यता असते, तरच माणूस एवढं वागू शकतो. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे आम्ही पिंपरी चिंचवड या शहरात किंवा संपूर्ण पुणे शहराचा जरी अभ्यास केला, महाराष्ट्राचा अभ्यास केला, तरी पाटील सर एवढं चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला कुठेही मिळतं. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मी मुद्दाम वेगळा विषय थोडा घेणार आहे. 15व्या अध्यायात सांगितलं आहे की संसार रूपी वृक्ष कसं असतं, उलट वृक्ष असते. वटवृक्ष उलट आहे, त्याची मुळं वर आहे, पानं शाखा पारंब्या या खाली आहेत. त्याचे पानं म्हणजे मंत्र पानं आहेत, आणि त्याला जे शाखा आहे ते त्रिगुणात्मक आहे. माणूस त्याच्या खाली उभा आहे. विचार करा, कल्पना फक्त करा, विचार करा, असं जे उलट झाड त्याच्या माणूस खाली उभा आहे, पानाला मंत्र, वेदाचे मंत्र आहे, त्रिगुणाच्या शाखा आहे, आणि त्यामध्ये त्या वटवृक्षाच्या वाळणाऱ्या पारंब्या या जमिनीमध्ये रुजतात. परत दुसरं झाड येतंय, परत रुजतात, परत दुसरं झाड येते, आणि या गुदमरणाऱ्या अवस्थेमध्ये, या प्रचंड गदारोळामध्ये माणसाने कसं वागायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हा तुमच्या आमच्या महत्वाचा प्रश्न आहे. मग तिथे काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे हे नेमकं पाटील सरांना कळलंय, आणि त्यांच्यासोबत राहून आम्हाला सुद्धा कळलेलं आहे. कटारे सर बरोबर आहे, आम्हाला कळलेलं आहे, त्यांच्यामुळे आम्हाला कळलेलं आहे. कोणीतरी समाजामध्ये एक व्यक्ती असा असतो की ज्याचं बोट धरून चालताना आम्हाला आनंद व्हायला पाहिजे की आमचा मार्ग यशस्वी व्हायला पाहिजे. ते बोट म्हणजे पाटील सरांचं बोट. आम्ही जेव्हापासून धरलं तेव्हापासून बोट सोडलेलं नाही. खूप त्रास देतो त्यांना, वडिलकीच्या नात्याने त्रास देतो. सर असं करायचं, सर तसं करायचं, सर आम्हाला हे पाहिजे, सर आम्हाला ते पाहिजे, आणि त्यांनीही कधी आमचा हट्ट नाही म्हटलेला नाही. सगळा हट्ट आमचा पुरवलेला आहे. तर सरांनी काय केलं, त्या वटवृक्षाखाली दबलेला जो व्यक्ती आहे, जो प्रपंचात दबलेला, सांसारिक दबलेला आहे, जो त्रिगुणात्मक दबलेला आहे, त्याचं कधी तमगुण वाढते, कधी रजसगुण वाढते. मग अशा वेळेस काय करायचं, तर भगवद्गीतेमध्ये तिसऱ्याच्या सांगितलं आहे, न रूपम सेह तपो लभते नांतो न चांदीन स प्रतिष्ठा. सर बरोबर आहे सर.
अश्वस्थ मेनम सुविध रूढम मसंग शस्त्रेण दृढेन छिनवा, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, ते जमिनीत जाणारे जे पारंब्याचे मुळं आहे, जिथून आपल्याला तमस गुणाचे जे वाढ होऊ शकते किंवा त्यामध्ये आपल्याला रजस गुणाची जी वाढ होऊ शकते, त्या होणाऱ्या मुळा त्यांनी कापून टाकल्या, छाटून टाकल्या. झाड तिथेच, व्यक्ती पण तिथेच. फक्त सात्विक गुण वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते सात्विक गुण आम्हाला सुद्धा मिळालेलं आहे. सत्संग असते सर, सत्संग असतो. आपण म्हणतो की संतांच्या संगतीत राहिलं तरच सत्संग होते, पण तसं नाही. चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिलं तरी सत्संग होतो. बरोबर. हा एक सत्संगाचा भाग आहे. सोनवणे सरांनी खंत व्यक्त केली, लोक फार कमी आहेत म्हणून. तर सर यांच्याच नशिबात सत्संग असावा, हा एक भाग आहे ना. आपण असं गृहीत धरूया. आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करू की जे समोर बसले आहेत त्यांच्या नशिबात पाटील सरांचा सत्संग, प्राध्यापक भोसले सरांचा सत्संग, कटारे सरांचा सत्संग आणि आपल्या सगळ्या चांगल्या साहित्यिक मंडळीचा जे दर्दी आहेत आणि जे काही विचार न करता आलेले आहे की कितीही वेळ झाला तर आम्ही पाटील सरांचा कार्यक्रम शेवटपर्यंत थांबूनच अटेंड करू, तो सत्संग. सत्संगावर मला एक छोटीशी कथा आठवते. एकदा विष्णूला नारदाने विचारलं, सर सत्संग म्हणजे काय, या सत्संगाचा फायदा काय होतो? मी अनेक पुराणं पाठ केली, अनेक वेद पाठ केले, सगळं मला प्रचंड ज्ञान आहे, आपणच सांगता, पण मला एक छोटीशी गोष्ट कळली नाही. बरेचदा असं होते मित्रांनो, प्रचंड ज्ञानवाला माणसाला कधी कधी छोटी गोष्ट कळत नाही. आपण ते एक शास्त्रज्ञाचं उदाहरण बघितलं ना, अतिशय शास्त्रज्ञ होता, त्याच्याकडे मांजर होती आणि त्याने त्या मांजरीसाठी घर केलं होतं आणि त्याने मांजरीच्या आकाराचा एक गोल केला होता मांजर जाण्यासाठी. नंतर त्याच्याकडे मांजरीला पिल्ल झाले, मग त्याला वाटलं पिल्ल झाले काय करायचं, पिल्लासाठी पण त्याने घर करायचं. काय होते, ज्ञानी मनुष्य झालाय की छोटे छोटे गोष्ट त्याला लक्षात राहत नाही. बरोबर. नारदाला हेच कळत नव्हतं सत्संगाचा वापर कसा करायचा, सत्संगाचा फायदा काय होतो. ज्ञान भरपूर आहे, एक सामाजिक गोष्ट कळत होती. मग भगवान विष्णू त्याला काय म्हणाले, तू एक काम कर, तुला सत्संगाचा फायदा नेमका बघायचा आहे ना, तर तू एक काम कर, पृथ्वीवर जा, अमुक अमुक जागी एका वनामध्ये गेल्यानंतर तुला काही फरलांगावर तिथे एक शेण पडलेलं आहे आणि त्या शेणामध्ये एक किडा आहे, वळवळत आहे, त्याला जाऊन विचार सत्संग म्हणजे काय. बघा, नारद खाली आले, भगवान विष्णूने सांगितल्याप्रमाणे त्या जागेवर गेले, तिथे शेण होतं आणि एक किडा वळवळत होता. आता कसा प्रश्न करायचा, नारदाला सुद्धा प्रश्न पडलाय. तरी पण त्यांनी प्रश्न केला, मला भगवानने पाठवलेला आहे, सत्संगाचा फायदा काय होतो हे मला सांग. नारद हे बोलले आणि तो किडा एका मिनिटात क्षणात मरून गेला. म्हणलं काय भानगड आहे, मला उत्तर नाही मिळालं, हा किडा तर मेला. परत नारदाकडे गेले, काही दिवसांनी म्हणाला, कसं आता सांगायला की मी प्रश्न विचारला आणि तो किडा मेला म्हणून. परत त्यांनी धैर्य जमा केलं आणि गेले. म्हणा, भगवंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गेलो होतो, मला किडा सुद्धा भेटला आणि मी प्रश्न विचारले तो मेला सुद्धा, आता काय करायचं. भगवंत म्हणाले काही काळजी नको, त्या जंगलात एक डाव्या बाजूने जा, 100 फरलांग, तिथे एक सरडा आहे, त्याला तू विचार सत्संगाचा फायदा काय होतो. भगवंताची आज्ञा. नारद परत गेले आणि त्या सरड्याला विचारलं, भेटला तो जागेवर, काट्याच्या कुंपणावर सरडा बसला होता. भगवंताने मला पाठवलाय, सत्संगाचा फायदा काय हे मला सांग. हे ऐकलं आणि सरडा सुद्धा मेला. आता परत त्यांना नारदाला टेन्शन, काय करायचं आता. परत भगवंताकडे गेले 2-4 दिवसांनी. भगवंताला म्हणाल, भगवंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, अहो तो किडा मेला, तो सरडा पण मेला, माझ्या माथ्यावर किती पाप आलंय बघा. तर मला झालं का तुझं समाधान? नाही, मला माझं समाधान नाही झालं. सत्संगाचा फायदा जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत माझं समाधान होणार नाही. ते म्हणले ठीक आहे, जंगलाच्या पलीकडे एक गाव आहे, जिथं तो गेला त्या जंगलाच्या पलीकडे गाव आहे, गावामध्ये पहिलं घर आहे, पहिल्या घरामध्ये एक पोपट आहे, त्याला विचार. नारदजी परत गेले, त्या पोपटाला विचारलं, बाबा भगवंतांनी पाठवलंय, सत्संग म्हणजे काय. पोपट पण मेला ना. आता मात्र नारदाला काही खरं नाही, काय करावं काय नाही. परत ते भगवंताकडे गेले आणि कपाळाला हात लावला, भगवंता काय माझ्या हातून हे पाप घडवतं रे. तो पोपट सुद्धा मेला ना.
आता काय करू, माझा प्रश्न अर्धवट राहिला, मला जे उत्सुकता आहे ते विचारलेच नाही आणि मला समाधान झालं नाही. भगवंत म्हणाला एक काम कर, ज्या गावात तो गेला होता तिथे एक मोठं नगर आहे, नगराचा राजाला एक पुत्र जन्म झालेला आहे, त्या पुत्राला विचार. मग मी काय विचारणार नाही बाबा, जर हे सगळं झालेलं आहे, जर त्या राजाच्या पुत्राला विचारून राजाचा पुत्र जर गेला तर मला फासावरच लटकवते, मी काय विचारणार नाही. नाही म्हणलं तू एकदा विचार जा. आता शेवटी ते गेले परत एकदा आणि भीत भीत राज दरबारात गेले. तिथे राजाला खरंच पुत्र झालेला होता, आनंद उत्सव चालू होता. आणि नारद म्हटल्यानंतर त्या राजाने त्यांचं स्वागत केलं, भव्य स्वागत केलं आणि बसवलं. त्यांना अतिथी म्हणून छान सिंहासन दिलं आणि म्हणाले, महाराज आपण आलेला आहात, माझ्या पुत्राला आपल्या मांडीवर मी ठेवतो आणि त्याला आशीर्वाद दे. त्या पुत्राला त्यांनी नारदाच्या मांडीवर ठेवलं. नारदाच्या डोक्यात एकच विचार, काय करायचं काय नाही, काय करायचं काय नाही, विचारायचं की नाही, विचारायचं की नाही. पण भगवंताची आज्ञा आहे, म्हणलं काय होईल ते होईल. त्यांनी त्या पुत्राला विचारलं, बाळा सत्संगाचा फायदा काय होतो? तो पुत्र म्हणाला, महाराज 4 पिढीपूर्वी मी शेणातला किडा होतो, आपला सत्संग लाभला म्हणून मी सरडा झालो. परत सरड्याच्या वेळेस तुमचा सत्संग मला लाभला, मी पोपट झालो. आणि या 3ऱ्या पिढीनंतर सत्संग लाभल्यानंतर मी राजघराण्यात पुत्र म्हणून जन्माला आलो. हा सत्संगाचा फायदा. पाटील सर, आम्हाला कळत नाही तुमच्यासोबत राहिल्यानंतर आमचा काय फायदा झाला. मात्र नंतरच्या काळात जेव्हा कधी आम्ही असू नसू, जेव्हा आमचं नाव सुद्धा कुठेतरी साहित्य क्षेत्राच्या छोट्याशा 1-2 ओळीमध्ये येईल, तेव्हा आम्हाला कळेल की पाटील सरासोबत राहिलेला सत्संगाचा फायदा काय. अजून बऱ्याच जणांना बोलायचं, मी बोलणार नाही, वास्तविक मला बोलायचं होतं पण मी थोडं आवडतच घेणार आहे. पाटील सरांच्या फक्त पाटील सरांबद्दल बोलताना मी फक्त त्यांच्या पुस्तकाचा परिचय तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने करून देणार आहे. वेगळ्या पद्धतीने असं करून देणार आहे की त्यांनी किती पुस्तक लिहिले. आता भोसले सरांनी पण सांगितले, राजेंद्र सोनवणे सरांनी सांगितले, भरपूर लिहिले. म्हणजे नेमके काय लिहिले, किती लिहिली, त्याचा एक मी जरा वेगळे एक गुंफण केलेली आहे, आपल्या एक लक्षात येईल बघा. निर्मोही तुकारामाच्या आत्मभानाचे वर्णन करण्यापूर्वी ऐकणाऱ्याने आत्मजाणीवीची रुजवात कलिकेप्रमाणे फुलवून घ्यावी. जेवढे शब्द आहे सगळे तुकाराम पाटलांच्या पुस्तकावर. निर्मोही तुकारामाच्या आत्मभानाचे वर्णन करण्यापूर्वी ऐकणाऱ्याने आत्मजाणीवेची रुजवात कलिकेप्रमाणे फुलवून घ्यावी, तरच मनी मानसीचे हे रेशमाचे गोप कातरवेळी उलगलट जाते. तसेही संस्कार म्हणजे काय असते हे संत तुकारामाने अगोदर शिकवले आहे. मात्र कर्मवीराचे स्तवन कसे करायचे याचे धडे याच्या संदर्भासह तुकाराम पाटलांनी आम्हाला शिकवले आहे. ते म्हणतात, तू आणि मी हा भेद जर सोडला तर छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्यासारखे स्वराज्य सुद्धा निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी फक्त माणसातली माणसं ओळखून माणसांनी माणसांना मंतरलेलं दान द्यावं. त्यामुळे कितीही वादळ वारे आले तरी भक्कम पायवाट ओलांडून सुंदर बनात जाता येते. तुकाराम पाटील त्याही पलीकडे जाऊन सांगतात, आम्ही कलंदर माणसं, झपाटलेला वाडा असो की सरकार वाडा असो, आम्ही भल्या भल्यांना सांगतो, चला शिकूया गम भन. आमची शिकवण्याची पद्धत अशीच आहे. त्यात 1.5 पाय असलेला असो, पतिता असो किंवा हेडेम्या असो, सारे सुतासारखे सरळ होतात. जेव्हा प्रतिभेला प्रतिभा मिळते तेव्हा बाल, कविता, कथा आणि गाणी सुचायला लागतात. तेव्हाच कळते आम्ही सारे नट आहोत. वास्तविक पाहता आम्ही विनाकारणच वेदनेच्या अवतीभोवती अडकून किंवा डोंबऱ्याचा खेळ मांडून धरती मातेला ओझे म्हणून राहत असतो. म्हणून सांगावे वाटते, कधीतरी कथा जानकीची वाचा, तरच कळेल धनु अमृताचा कसा असतो ते. माझे मंगल आणि मी याच आधारावर आनंदी आहोत. 37 पुस्तकं याच्यामध्ये पाटील सरांची आहे. त्यामुळे पाटील सरांचं
कौतुक याच्यातच झालं मी असं समजतो. आणि पाटील सर काय आहे हे 4 ओळी जर तुम्हाला जर कळायचं असलं तर याच्याशिवाय एवढंच एक सांगेल, 4 ओळी फक्त पाटील सरांच्या विषयी, पाटील सरांच्या शब्दात, म्हणजे पाटील सरांचे शब्द चोरले आणि पाटील सरांचाच कौतुक करतो मी. वाद माझ्याशीच माझा रंगला आहे. क्या बात आहे. निलेश सर गझलकारांसाठी खास आहे. वाद माझ्याशीच माझा रंगला आहे, मुक्त आत्मा मी मनातच कोंडला आहे. वाचले अध्यात्म तेव्हा फायदा झाला, वाचले अध्यात्म तेव्हा फायदा झाला. आत्मशांतीचा निवारा लाभला आहे. माणसाने माणसाला ज्ञान मागावे, माणसाने माणसाला ज्ञान मागावे. हा सुखाचा मार्ग मीही शोधला आहे. आणि हा सुखाचा मार्ग तुमच्या आयुष्यात अजून 80 आता 81 झाले, पुढचे 81 वर्षापर्यंत असो असे मी तुम्हाला सर्वांच्या वतीने परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि आपण अतिशय सुंदर अध्यक्ष या नात्याने मला माझ्या कवींचं पण कौतुक करणं भाग आहे की अतिशय सुंदर कविता शेख मॅडम, गुमास्ते वहिनी, निलेश सर, मुर्डे सर गेल्यात, मुर्डे सर, बारणे सर, आपली कविता पण सुंदर होती. बीडचे आलेल्या खास जगन्नाथ कांबळे यांचा मुद्दाम मला खास कौतुक करायचं वाटते. सहकुटुंब ते आलेत आणि अतिशय सुंदर कविता त्यांनी सादर केलेली आहे, त्यांचे मनापासून कौतुक मी करतो. पी.बी. शिंदे, वर्षाजी बालगोपाल, आपणही छान कविता इथं सादर केली. आणि या सुटसुटीत जसं राजेंद्र सरांनी सांगितलं की हा घरगुती सोहळा, तर हा घरगुती सोहळ्यामध्ये एवढे जर कुटुंबीय आपल्या पाठीने असते तर सर आपण अख्खा जग जिंकू शकतो. हे आपलं कुटुंब आहे आणि पिंपरी चिंचवडचं हे वैभव आहे समोर आलेलं. फुल किती आहेत हे महत्वाचे नाही, गुलाब किती हे महत्वाचे. हे सगळे ताजे गुलाब आहेत, हे कधीही कोमजणारे नाही, सुगंधी गुलाब आहे. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो आणि मी माझे अल्प या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आमचे मार्गदर्शक आणि या संस्थेवर नेहमी प्रेम करणारे आणि सरांचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले सर, महात्मा फुले महाविद्यालय प्राचार्य, यांना विनंती करतो की आपण उद्घाटनपर भाषण व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. खरं तर आपण 25 जण आहोत, पण माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 10 जण म्हणजे 25 250 पेक्षाही जास्त संख्या आहे असं मला वाटलं. कारण प्रत्येक जण याच्यामधला सहभागी म्हणजे बऱ्यापैकी कविता सादर केलेल्या आहेत. आणि पाठीमागं 500चा जमाव आहे आणि त्यातले 450 ते 500 पावणे 500 जर गप्पाच मारत असतील तर त्या गर्दीला काहीही अर्थ नाही. आपण सगळे खरोखर दर्दी आहात, यात एकही शब्द माझा खोटा नाही. अतिशय मनापासून आपण सगळे सहभागी आहोत. कुणाचंही कुणीही कुठल्याही याच्यामध्ये कुठं गप्पांच्या मध्ये गुंतलेलं नाही, मोबाईलमध्ये कुणी गुंतलेलं नाही. याच्यासारखं दुसऱ्या समाधानाची बाब काय पाहिजे. कारण नुसते गर्दींच्या फोटोला काहीही अर्थ नाही. नक्षत्रांचं देणं काव्य मंच आणि साईराजी पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमानं तुकाराम पाटील साहेबांचा आज सहस्रदर्शन सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ साहित्यिक अहिरराव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांच्या पाठीमागं अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणारे प्राध्यापक राजेंद्र सोनवणे सर, आदरणीय कटारिया साहेब, आणि आपण अतिशय दिग्गज मंडळी आहात. मला खरं तर बोलण्याचा इथं अधिकार आहे की नाही मला कळत नाही, कारण आपल्या एवढ्या आपण अतिशय उत्कृष्ट स्वरूपाच्या कविता सादर केलेल्या आहेत. आणि या सगळ्या कविता पाहिल्यानंतर खरोखरच मी खरं तर धन्य झालो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खोटेपणा नाही, आव नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय पाटील मॅडम, त्यांची कन्या डॉक्टर चिरंजीव श्रीश, मला वाटतं श्रीश मिसेस आहेत का तुमच्या? आहेत, मिसेस आहे. तुमचे मिस्टर? हा. सर्वांना खरं तर मनापासून मी शुभेच्छा देतो. अतिशय हृदय अशा स्वरूपाचा सोहळा आहे आणि त्यामुळे अतिशय जिवलग अशा स्वरूपाचे सगळे मित्र ज्यांनी पाटील सरांच्या वरतीच कविता सादर केली त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन. आणि संख्या हा भाग कधीच महत्वाचा नाही, कारण काळ कुठलाही आपण बघितलं तर असं म्हटलं जातं की 100 लोकांनी जर साहित्यिक व्हायचं ठरवलं तर त्यातले फक्त 15 लोक यशस्वी होतात, 85 लोक सर्वसामान्य रसिक राहतात. आपण 100तल्या 15 मध्ये आहात, याचं खूप मनस्वी समाधान आहे. कारण या म्हणजे त्यांनी कोण सांगितलं की मी रिटायरमेंट नंतर मग अहिराव साहेबांच्या संपर्कात आले आणि ती कवी झाले आणि अतिशय उत्कृष्ट कविता त्यांनी सादर केली. प्रत्येकाचा खरं तर हा दृष्टिकोन, मी गेली 35 वर्ष अध्यापन काम करतो, त्याच्यापूर्वी सुमारे 17 वर्ष शिक्षण घेत होतो. आणि या काळामध्ये जे वाचलं त्याचं समीक्षण करणं, त्याच्यावरती ग्रंथ लिहिणं किंवा इतर काही गोष्टी आम्ही करत राहिलो.
सुमारे 750-800 चारोळे नावाचा फॉर्म मी हाताळलेला आहे. ते 700 ते 800 चारोळे लिहिलेले आहेत. त्यातलं एक छोटंसं पुस्तक आलेलं आहे, त्याच्यावरती मी बोलणार नाही. फक्त थोडंसं आपले फक्त 5 ते 7 मिनिटं मी आपली घेणार आहे. साहित्याच्या अनुषंगाने आपण जे साहित्य लिहितो ना, ते साहित्य खरं तर असं मानतात, म्हणजे आपण थोडीशी वेगळी चर्चा मी आपल्याशी करणार आहे. जी आपण मांडणी करता, जे लेखन करता, त्यासाठी आपल्या डोक्यामध्ये बुद्धीमध्ये काय गोष्टी घडतात आणि काय चालतं ते. तर सर्वसामान्यपणे ज्याला 8 रस, म्हणजे शृंगार, वीर, रौद्र, बिभत्स, भयानक, हास्य, अद्भुत, करुण, यासारखे 8 रस आहेत. ज्ञानेश्वरांनी 9वा शांत रस मांडला. स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये राष्ट्रभक्ती हा 10वा रस मांडला गेला. आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये ज्याला विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव नावाची संकल्पना साहित्याच्या मध्ये आली, ते तो फार तपशिलाचा विषय नाही. व्यभिचारी याचा अर्थ एकनिष्ठ नसणं, म्हणजे या सर्व 8 जे स्थायी भाव आहेत, स्थायी रस आहेत, त्या रसांच्या जोडीला 33 व्यभिचारी भाव आहेत. ते फक्त क्षणिक असतात आणि निघून जातात. म्हणजे आपल्याला समजा मी एखाद्याने विनोद केला की लगेच हसतो, आणि शोकप्रत गाणं सुरू केलं की लगेच डोळ्यात अश्रू उभं राहतं. हे कसं काय घडतं? त्याला व्यभिचारी भाव असं म्हणतात. एकूणच सगळं जीवन जर पाहिलं तर अतिशय खरं तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत एवढे असं म्हणतात. साहित्याचं वैशिष्ट्य असं आहे की साहित्य तुम्ही आनंदातही आनंद देतं आणि दुःखातही आनंद देतं, असं जगाच्या पाठीवरचं एकमेव माध्यम आहे, आणि ते म्हणजे साहित्य, चित्रपट, कला. म्हणजे साहित्यामध्ये सुद्धा कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, कविता आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, प्रवास वर्णन, निबंध, हे साहित्याचे प्रकार आहे. म्हणजे साहित्य मानवी जीवनामध्ये जे जे काही चरित्र असं म्हटलं जातं की ज्यावेळेला आपण आनंद होतो त्यावेळेला का हलतो मी, का हलतो मी, का डुलतो मी, मलाही केव्हा कळले नाही, असं आपण म्हणतो. आणि दुसरीकडे दुःख झालं की कुठून येते मला कळेना, उदासीनता ही हृदयाला, गरे पाडी ती पुनर्हृदयाला, दिव्य औषधी कसली त्याला, असं गडकरीला म्हणावं असं वाटतं. म्हणजे एकीकडे आनंदासाठी सुद्धा साहित्य उपयोगाला येतं, आणि दुःखात सुद्धा कोरा कागज कोरा ही रह गया यासारखं गाणं, म्हणजे दुःखात असलो की दुःखाची गाणी आपल्याला आनंदच देतात, असं जगातलं दुसरं कुठलंही माध्यम नाही. दुसरी गोष्ट, माणसाचं मन जे आहे ना, 7 अष्टमांश एवढं मन माणसाचं ओठाच्या आत दडपलेलं असतं. सुप्त मन, अर्धसुप्त मन, जाणीवयुक्त मन, असे मनाचे 3 कप्पे आहेत. आपला संपूर्ण व्यवहार हा फक्त 8 पैकी 7 भाग चाललेला असतो. तुम्ही कुणाशीही बोलता, मित्राशी बोलता, मैत्रिणीशी बोलता, बायकोशी बोलता, नवऱ्याशी बोलता, आईवडिलांशी बोलता, नातेवाईकांशी बोलता, आणि काही वेळेला तर आपण असं म्हणतो काहीतरी प्रसंग घरामध्ये घडतो आणि आपण एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा जवळच्या जीवलगाला म्हणतो आज बरं झालं, माझं सगळं मन मोकळं झालं. असं म्हटल्यानंतर सुद्धा 8 पैकी 7 भाग तुमच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही दडपून टाकलेले असतात. ते तुम्हाला ओपन करताच येत नाहीत. ते फक्त 7 भाग तुमच्यासाठी असतात जे व्यक्त करू शकत नाहीत. आणि त्यामुळे कल्पना करा की तुमच्या मनामध्ये चाललेले सगळे विचार जर कळणारं पुढच्या काळामध्ये एखादं मशीन आलं डॉक्टर, आणि तुमच्या डोक्याला लावलं की तुमच्या डोक्यात काय विचार चाललेले आहेत जर मशीनवर दिसायला लागलं तर या जगाच्या पाठीवरती एकही माणूस जिवंत राहणार नाही असं मला वाटतं. पण येणारही नाही, येऊ बी नाही. म्हणण्याचा उद्देश हा की याच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये जे काही मन दडपलं गेलेलं आहे, ज्याचं दमन केलेलं आहे, त्या दमन केलेल्या मनाला अभिव्यक्त होण्यासाठीचं एक अतिशय चांगल्या प्रकारचं माध्यम म्हणजे खरं तर साहित्य आहे. आणि म्हणून आपल्या मनातल्या कल्पना असोत, विचार असोत, भावना असो, या सर्व व्यक्त करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं माध्यम म्हणजे खरं तर साहित्य आहे. आणि म्हणून हे जे मनामध्ये दडपलं गेलेलं आहे, दमन केलं गेलेलं आहे, त्याला व्यक्त होण्यासाठीचं माध्यम म्हणजे साहित्य आहे. ते माणसाला आनंदातही साथ देतं आणि दुःखात सुद्धा साथ देत. आणि म्हणून हे व्यावहारिक पातळीवरचा कुठल्याही प्रकारचा आनंद तुम्हाला झाला तर तो फक्त क्षणिक टिकतो, काही सेकंदासाठी टिकतो. तुमच्या घरामध्ये 2 चाकी गाडी आली, 2 चाकी 1.5 लाखाची गाडी आली, आणि शेजारच्यानं 3.5 लाखाची बुलेट घेऊन आला की आपल्या 1.5 लाखाचा आनंद संपला. आपल्या घरात 29 इंची टीव्ही आणला, शेजारच्या घरात 42 इंची टीव्ही पाहिला, आपला आनंद संपला. आपल्याला घर नाही तोपर्यंत 1 BHK घर 1 RK मिळालं तरी भरपूर होतं, पण 2 BHK वाल्याच्या घरात गेलो की आपलं 1 RKचं सुख जे आहे एका क्षणात गळून पडतं.
याचा अर्थ व्यावहारिक पातळीवरचा कुठल्याही प्रकारचा आनंद हा अत्यंत क्षणिक असतो, अत्यंत तात्कालिक असतो. विद्यार्थ्यांना मी सांगताना एक उदाहरण देतो की 65% विद्यार्थी येतो, पेढे घेऊन येतो, अतिशय आनंद होतो त्याला. 64% विद्यार्थ्याला त्याला आनंद असतो. 63 आला तरी आनंद होतो. 50% वाला की आनंद होतो. 66% वाला आला की त्याच्या दुःखावरती पूर्णपणे संपला त्याचा आनंद. व्यावहारिक पातळीवरचा कुठलाही आनंद हा क्षणिक असतो आणि साहित्यानं मिळणारा आनंद हा ब्रह्मानंद सहोदर असतो. ब्रह्म याचा अर्थ ज्ञान, उच्च कोटीचं ज्ञान, ज्याच्याबरोबर कुणाची तुलनाच असू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही एखादी कुठली वस्तू आणली तर लगेच तुम्हाला या ठिकाणी दुःख देईल की त्याच्यापेक्षा मला हे मिळालं तर बरं झालं असतं. पण साहित्य तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला मिळणारा आनंद त्याच्याबरोबर कुणाची तुलनाच असू शकत नाही. साहित्य लिहिल्यानंतर मिळणारा आनंद जो आहे त्याच्यावर तुलनाच कोणाची असत नाही. तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलात आणि म्हटलं की अरे वा अतिशय छान ठिकाण आहे, तुम्ही गेला तरी तुम्हाला तेवढाच आनंद होणार आणि परत दुसरं कोणी गेलं तर तेवढाच आनंद होणार. साहित्याचं इथं तसंच आहे. साहित्य तुम्ही वाचलं तरी तेवढाच आनंद मिळणार आणि ऐकलं तरी तेवढाच आनंद मिळणार. अशी फक्त आनंद देणारी गोष्ट ती म्हणजे साहित्य आहे. बुद्धिगम्य ज्ञानाचा विचार आपण केला, एखादं वैज्ञानिक सत्य आहे, भौतिकशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल किंवा कुठलंही इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, यातलं कुठल्याही प्रकारचं ज्ञान तुम्हाला झालं तर ते ज्ञान हे बुद्धिगम्य आहे. बुद्धीला आनंद होतो, बुद्धीला वाटतं, बरं वाटतं. पण साहित्याचा संबंध माणसांच्या भावनांशी येतो. बुद्धी आणि भावनेमध्ये हा फरक आहे. इतर कुठल्याही प्रकारचं पुस्तक तुम्ही वाचलं तुम्हाला आनंद होतो, पण तो आनंद तो बुद्धीला आनंद होतो. अंतःकरणाचा ठाव घेणारा ती साहित्य म्हणू शकत नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाला खरं तर हृदय, दिल, इश्क, प्यार वगैरे शब्द आहेत, ते शब्द इतरांच्यासाठी आहेत, कवीसाठी आहेत. पण तेच तुमच्या मेडिकलच्या दोन्ही डॉक्टरांना जर विचारलं तर ते सांगतील की आपल्या डाव्या हाताचा किंवा उजव्या हाताची मूठ आवडल्यानंतर शरीर जिवंत ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा अवयव म्हणजे हृदय आहे. साहित्यिक मात्र काय काय म्हणत असेल ते घरी गेल्यानंतर शोधा. अगदी आय लव्ह यू पासून आय इलो पर्यंत ते आलेलं होतं 1954 दरम्यान. साहित्यासारखं आनंद देणारा दुसरं कुठलीही गोष्ट नसते. मग साहित्यामध्ये चित्रपट आहे, नाटक आहे आणि इतर सर्व 65 कला माणसांनी निर्माण केलेल्या आहेत. या साहित्याचा आस्वाद आपण अशाच पद्धतीने घेत राहा यासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. समग्र संतांच्या या सगळ्या परंपरा पाहिल्या तर त्या सुद्धा आपल्याला अतिशय आनंद देतात. तुकाराम पाटील सरांना त्याच्या 81व्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. त्याच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देतो. आपल्या सर्व सहकारी मित्रमंडळींना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. लेखक आहेत, इतिहासाची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि शिवाजी सावंत जे होते त्यांच्याकडे हे लेखनाचं काम करत होते. सर्वांना नमस्कार. मी बोलण्यापूर्वी फक्त पाटील सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक पुस्तक भेट देतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सन्मित्र राज आहेरराव सर, उद्घाटक प्राचार्य भोसले सर, ज्यांनी हा सोहळा आयोजित केला ते माझे दुसरे सन्मित्र राजेंद्र सोनवणे सर आणि अर्थात उत्सव मूर्ती प्राध्यापक तुकाराम पाटील सर. 1994 साली मी 10वी झालो आणि काही मित्रांनी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात प्रवेश घेतला. कधीतरी त्या 2 वर्षामध्ये सरांचा त्या मित्रांकडून शिकवण्याचा अनुभव घेतला. प्रत्यक्ष भेटीला मात्र 1999 हे वर्ष उजडलं. आता चव्हाण सरांनी उल्लेख केला की मी शिवाजी सावंतांचा लेखनिक होतो. तर 1999 मध्ये पाटील सरांची आणि माझी पहिली भेट झाली. म्हणजे आज भेटीला त्या 27 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 27 वर्षांचा आमचा दीर्घ परिचय आहे. या परिचयामध्ये ते मला नाना रूपाने भेटलेले आहेत. श्री भैरवनाथ आदर्श ग्रंथालयाच्या वतीने श्री ज्ञानोबाराय एक दिवसीय साहित्य संमेलन आम्ही 1999 ते 2007 असं चरोलीत घेत होतो. तर 2 वर्षी ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. कवी संमेलनात एका सहभागी झालेले होते. त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा अनुभव आला. त्यांच्या साहित्य संपदेबद्दल आता आहेरराव सरांनी आपल्याला सांगितलं. त्या सगळ्या पुस्तकांचा मी पुनरुच्चार करत नाही. कथा संग्रह, कविता संग्रह, गझल संग्रह, कादंबरी, नाटकं, एकांकिका, बालवाङ्मय, प्रौढ वाङ्मय इत्यादी बहुविध साहित्य प्रकारांमध्ये 37 पेक्षा अधिक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे.
पिंपरी चिंचवड मधलं हे अत्यंत महत्वाचं नाव आहे. मिरजेतल्या एका खेडेगावातून येऊन पिंपरी चिंचवड सारख्या आशिया खंडातल्या सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या महानगरपालिकेत साहित्याचा कळस म्हणून आपलं स्थान निर्माण करणं ही खरंच सोपी गोष्ट नाहीये. ते त्यांनी त्यांच्या साहित्यातून निर्माण केलेलं आहे. आयराव सरांनी सांगितलं की आता त्यांची वाटचाल संतत्वाच्या दृष्टीने खरंच गेली काही वर्ष ते त्याच दिशेने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि 81व्या वर्षी सुद्धा त्यांचा 18व्या वर्षात असणारा उत्साह जाणवतो. आम्हा सगळ्यांना ते असेच मार्गदर्शन करत राहो. त्यासाठी त्यांना शतायुषीच नव्हे तर त्याही पेक्षा दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या हातून अधिकाधिक साहित्य सेवा घडो ही माऊलींचरणी प्रार्थना करतो आणि दिलेल्या वेळात संपवण्याचा प्रयत्न करतो. मनापासून धन्यवाद. सत्कार मूर्ती माननीय तुकाराम पाटील सर, त्यांच्या घरी ज्यावेळेस आम्ही त्यांचा सन्मान केला, चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकाच्या घरी, त्यावेळेस त्यांची नम्रता, त्यांच्या फॅमिलीची नम्रता आणि स्वागतोत्सुक संपूर्ण फॅमिली पाहिली तर म्हणून भरून आलं होतं. त्यानंतर माझ्या गावात म्हणजे काळेवाडीमध्ये ज्यावेळेस त्यांचा अमृत महोत्सव समारंभ झाला त्यावेळेस दिवसभरामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, जे त्यांना कौतुक वाटत होतं, इतके लोक माझ्या सन्मानाला आले. आणि त्यावेळेस मलाही आता वाटलं की खरं म्हणजे मी विसरूनच गेलो होतो कम्प्लिटली. घरामध्ये थोडंसं आता ह्या श्रावणाच्या अमावस्येच्या निमित्ताने नंतर गौरी वगैरे येतात, त्यामुळे मी थोडंसं स्वच्छता मोहीम राबवली. आज शनिवार असल्यामुळं आमच्याकडे नातू असतात, ते आज नव्हते, त्यामुळे स्वच्छता मोहीम राबवली आणि उशीर झाला. जेवण केलं 1-1.5 वाजता आणि मला पटकन आठवण आली, अरे म्हटलं तुकाराम पाटलाचा कार्यक्रम आहे आज, जायला पाहिजे. मग निघालो. सुभाषला फोनही केला, म्हटलं झालं का कार्यक्रम, म्हटलं अजून हा या. आणि कसं आहे, माझ्या पुस्तकाच्या वेळेस माझं स्वागत हे कविता संग्रह मी 3 वर्षापूर्वी प्रकाशित केला. त्यावेळेस फक्त ग्रुपवरती विषय टाकला होता. त्यावेळेस इतक्या मोठ्या दिग्गज माणसाला आपण कसं बोलायचं आणि खाली कसं बसवायचं असा प्रश्न मला पडला होता. म्हणून त्यामुळं मी खरंच त्यावेळेस मी त्यांना टाळलं होतं, निमंत्रण वैयक्तिक दिलं नव्हतं. परंतु समूहार ती बातमी वाचली आणि तुकाराम पाटील सर माझ्या स्वागताच्या समारंभाला आले. त्यावेळेस तो मला भरून आलं. माझी ती जी स्मृती आहे ती अजूनही माझी ताजी आहे. आणि आल्यानंतर सभ्य माणसाप्रमाणे अगदी शेवटच्या खुर्चीवर बसले. त्यांना फक्त त्यांचा मी नामोल्लेख केलो आणि त्यांना मी धन्यवाद दिलं. तर आज मला अतिशय भरून येते की तुकाराम पाटील सर सन्मान करत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर आज आम्हालाही त्यांच्याबद्दलचा तो इतकाच प्रेमभाव मनामध्ये निर्माण होतोय. त्यांना मी दीर्घायुष्य चिंतितो. आज या समारंभामध्ये येण्याचं मला भाग्य लाभलं आणि सोनवणे सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. धन्यवाद. आदरणीय सरांचे चिरंजीव डॉक्टर साहेब आपण पुढे यायचे आणि आपल्या पप्पांबद्दल छानपैकी आपलं म्हणत व्यक्त करायचं. त्यानंतर सौ मुलगी बोलणार का, दीदी बोलणार का, बोला 2-2 मिनिटं बोलायचं आणि त्यानंतर मॅडम बोलतील. अशा कार्यक्रमात आता बाबांना शुभेच्छा द्यायचा हा पहिलाच योग आहे माझा. सरांनी येतानाच आता मला विचारलं छान असेल का भाषण. सरांना मी म्हटलं तापकीर सरांना की आता ते तुम्ही ठरवायचं मी काय बोलेन ते, कारण ज्याप्रमाणे हा कार्यक्रम सरप्राईज होता त्याप्रमाणे माझं भाषण पण मला वाटतं सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. कारण याच्याबद्दल आम्हाला कल्पना काहीच नव्हती की आज असा समारंभ सर घडवून आणणार आहेत. तर तुम्हा सगळ्या दर्दी लोकांच्या उपस्थितीत आणि कसं आहे आमच्यापेक्षा जास्त सहवास साहित्यिकांनाच बाबांचा लागतोय. म्हणजे घरातला रोल त्यांचा मर्यादित आहे पण बाहेर साहित्यिकांच्या सहवासातला रोल त्यांना हवासाही वाटतो. आणि ते जसं सरांनी सांगितलं मगाशी की साहित्याची सेवा करतात म्हणून ते आनंदी आहेत, ते अगदी तंतोतंत त्यांना लागू पडतं. म्हणजे कार्यक्रमात ते एवढे रमतात किंवा कुठल्याही साहित्याच्या जो म्हणजे हे असतो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये त्यांची उपस्थिती, ते जाऊन आले की त्यांचा आनंद घरी आल्यावर द्विगुणित झालेला असतो. तसं ते घरी एखादा आठवडा जरी घरी थांबले ना तरी त्यांना चुकल्यासारखं वाटतं की अरे बाबा कुठं कार्यक्रम नाहीये, कोण भेटायला नाही आलं. म्हणजे ह्या गोष्टी त्यांना खूप आनंद देतात. बाहेर जाणं, कार्यक्रम करणं, साहित्यिकांच्यात रमणं हा त्यांचा एकदम आवडीचा विषय आहे आणि त्याला आम्ही घरातले कोणीच आडकाठी करत नाही. त्यामुळं सरांनी आज राजेंद्र सरांनी खूप चांगला योग घडवून आणला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि बाबांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
कन्यारत्न आपण 2 शब्द बोला, कारण सगळ्यात बाबांची आवडती असते ती मुलगी मुलापेक्षा, त्यामुळं मुलीला कधी आपल्या बाबांबद्दल बोलायला कधीच आवडणार नाही असं कधीच होणार नाही. त्या पण डॉक्टर आहेत ना? अरे वा वा. म्हणजे बघा, आपल्या परिवाराला सुद्धा एक समृद्ध केलेले आहे आणि साहित्य सुद्धा समृद्ध केले आणि कुटुंब सुद्धा समृद्ध केले, असं परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व आज आपल्याला आहे. मॅडम आपण बोला. माझं नाव डॉक्टर अनुराधा मराठे. मी पिंपरीमध्ये प्रॅक्टिस करते. आता सरांनी सांगितलं तसं की मुलगी ही वडिलांच्या खूप जवळ असते. दासू वैद्यांच्या 2 ओळी फक्त मला आठवत आहेत, त्या फक्त म्हणणार मी. आणि बाबांना वाढदिवसाच्या 81व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बेसिकली तुमच्या सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रमाला एक चांगली शोभा आली आहे. आमच्यासाठी बरीचशी सरप्राईज इथे होती की जे आम्हाला अपेक्षित नव्हतं. त्यामुळे आता काय बोलावं म्हणजे ह्याच्यासाठी शब्द सुचत नाहीत. थोडं आधीपासून काही माहिती असतं तर त्या दृष्टीनं प्रयत्न म्हणजे थोडं तयारीने उभं राहता आलं असतं स्टेजवर. मी 2च ओळी म्हणेन. थकलेल्या बाबांसाठी लेक नारळाचं पाणी, थकलेल्या बाबांसाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाबा बुलंद कहाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाबा बुलंद कहाणी. छान. म्हणजे साहित्यिक मुलगी असल्यामुळं तिने बरोबर अचूकता साधलेली आहे. मी यानंतर त्यांच्या सहपत्नी आणि आपल्या सर्वांच्या सहकारी म्हणायला काय हरकत नाही, कारण एक जहाज जेव्हा समुद्रात जातं त्याला जे शीड असतं ना ते लय महत्वाचं असं दिशा देण्याचं. आणि मॅडम नेहमी त्यांच्या मागं खाण्यापिण्याची काळजी इतकी छान घेतात. सरांच्या सगळ्या इच्छा त्या खाण्यापिण्याच्या पूर्ण करतात. मी अनुभवलेले. आणि कधी घरी गेलं का मॅडम फ्रेश, सर फ्रेश आणण्याच्या मागं खरं तयारी फ्रेश आहेत. मी मॅडम विनंती करतो की आपण सरांबद्दल हा सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळालाय आणि तुमच्या कुटुंबाला या ठिकाणी सरांनी दिलेले योगदान तुम्हाला अत्यंत आनंद देणार आहे. मॅडम आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व साहित्यिक, काय बोलावं, एकदम निशब्द झाले मी कार्यक्रम सगळा पाहिल्यानंतर. राजेंद्रजी, मला इतकं भरून आले की तुमच्याबद्दल भावना काय व्यक्त कराव्यात. आल्यापासून मी जे पाहिलं मुलाच्या नात्यानं जे कर्तव्य असतं आम्हाला काहीही न सांगता खरंच तुम्ही एकामागून एक सरप्राईज आज उलगडली. त्यामुळं मन आनंदानं भरून आलं आणि हे जे अश्रू येतात ते आनंदाश्रू आहेत. इथं सगळ्यांच्या बद्दलच जे आले ते दर्दी साहित्यिक सरांच्या प्रेमापोटी त्यांची भावना मला इथं दिसून आली. सरांचा स्वभाव सांगायचा तर झंझावाती वादळ, त्या वादळाला, तुफानी वादळाला मी माझ्या पदरात बांधून ठेवलं बऱ्याच वेळेला. आता मला ते प्रत्येक गोष्ट सांगायची म्हणलं तर वेळ अपुरा आहे. सगळ्या गोष्टी मला सांगता येणार नाहीत. फणसाप्रमाणे काटेरी पण स्वभाव आहे त्यांचा, नारळाप्रमाणे टणक पण आहे. पण नारळ फोडल्यानंतर आपल्याला जे पाणी मिळतं, जे खोबरं मिळतं, त्याच्यापासून जो आनंद मिळतो तसं आहे. जेवढे कडक तेवढे अतिशय भावनाप्रधान प्रेमळ आहेत. मग अशी श्रीष्ण माझ्या चिरंजीवने सांगितलं, त्यांना कोणत्याही इतर कार्यक्रमापेक्षा साहित्यिक कार्यक्रम जो असेल त्याची तयारी मात्र ते भरपूर दिवस करतात.
इतर मग कुठलाही कितीही महत्वाचा असू दे, कोणाचाही असू दे, एवढा इंटरेस्ट घेतील, इंटरेस्ट विचारतील कसा करायचा, काय करायचा, पण तेवढे जास्त इन्व्हॉल्व्ह होणार नाही त्याच्यात. एवढे ते साहित्यिकांच्या मध्ये, साहित्यिक ह्याच्यामध्ये मग्न असतात. रोज सुद्धा ते तुम्हाला दारावरची बेल वाजली ना तरी त्यांना ऐकायला येणार नाही. ते त्यांच्या लिखाणात मग्न असतात. रोज एक गझल लिहितील, रोज काही वेगळा अभंग लिहितील, काही कुणाचं परीक्षण असेल, समीक्षण असेल, ते लिहिण्यात ते गुंग असतात. बऱ्याच वेळेला तर सून येते किंवा मी नातवाला आणायला जाते, मी चावी घेऊन जाते माझी, कारण ते घरात असून पण दार उघडतील याची गॅरंटी नसते. मग फोन करायचा नाही तर मग फोन केल्यानंतर म्हणतात का ग, अहो म्हटले मी दारात आले, दार उघडा, मग उघडायला येतात ते. काय म्हणजे इतकं त्यांच्या लिखाणात ते गुंग असतात. असंच त्यांचं लिखाण नेहमी सातत्याने चालत राहून. तुम्हाला एक प्रसंग सांगते मी. रिटायर झाल्यानंतर सुद्धा लोक काय काय नियोजन करतात, मिळालेल्या पैशात आपण काय करूया, कुठं गुंतूया, जमीन घेऊया किंवा फ्लॅट घेऊया. पण आम्ही किंवा मी एका अक्षराने सुद्धा सरांना विचारलं नाही तुम्ही काय करणार आहात. बोलणार आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. संत तुकाराम महाराज, संत तुकाराम मोरे, मुद्दाम मी नाव घेतो, यांनी आपल्या मनाशी संवाद साधला आणि गाथा लिहिली. आणि प्राध्यापक तुकाराम पाटील यांनी देखील आपल्या मनाशी संवाद साधून असंख्य पुस्तकं लिहिलेली आहेत. हे खरं म्हणजे मला वाटतं त्यांच्यातले एक साम्य म्हणे. मोठे संत आहेत संत तुकाराम महाराज, परंतु हे संत तुकाराम महाराज या आजच्या युगातील जे मगाशी राजाराव बोलले की त्यांच्याकडून आम्हाला संत दृष्टी प्राप्त झालेली आहे, तर तसे हे सत्पुरुषचे माणूस आहेत. त्यांचा किती अभ्यास केला तरी आपल्याला कमी पडत, कारण तिथपर्यंत जाण्यासाठी माणसाला काही ना काहीतरी एक नाही का जिद्द आणि चिकाटी असावी लागती. ती साहित्यिकांनी ठेवावी इथून पुढच्या काळामध्ये. आणि आता बघा पिंपरी चिंचवड शहरातील सोनवणे साहेब की जवळजवळ बरेचसे साहित्यिक 60च्या पुढे गेलेले आहेत आणि काही 70च्या घरात आहेत आणि 80च्या घरात पण काही गेलेले आहेत. तर मध्यंतरी मला एका ज्येष्ठ साहित्यिकाने, म्हणजे आपल्या शहरातील नाव नाही सांगत आता, की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सगळे जे हे प्रयत्न करत आहात मंडळी इथलं साहित्य विकसित होण्यासाठी, तर पुढची पिढी कुठं तयार झाली. तर मला असं वाटतं राजेंद्र सोनवणे यांचं वय कमी आहे, ते तयार झालेले असं मला आनंदाने याचं नमूद करावं वाटतं. कारण त्यांचं वय कमीच आहे ना, आता 52 का 53 आहे. मग 52-53 वर्षाचा आज 20व्या-22व्या वर्षापासून जर साहित्याची सेवा करत असेल तर निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी एक आहे. त्याचबरोबर वर्षा बालगोपाल आहेत, त्या पण अजून कमी वयाच्या आहेत. तर ही सगळी कमी वयाची मंडळी म्हणतो मी कमी म्हणतो, जरी सून आली असेल तुम्हाला तरी कमीच वयाच्या, बरं का. वय कमी आहे. तर वय कमी असलेले शेख मॅडम आहेत, त्यांचं वय कमी आहे. तर असे कमी वयाची जी ऐका मंडळी आहेत त्यांनी आता इथून पुढे रेटून काम करावं आणि साहित्याची सेवा करावी. तेच खरं म्हणजे नाही का 81 साजरी केली असं मी म्हणन. आणि पुन्हा ते 100 वर्षाच्या पुढे जगावेत आणि त्यांनी प्रत्येकाच्या कार्यक्रमाला यावं ह्या सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्यांचे आम्हाला कायम आशीर्वाद राहावे हे सुद्धा आम्ही इच्छा व्यक्त करतो सर्वजण. आणि आपण आम्हाला जी संधी दिली या ठिकाणी 2 शब्द बोलायचे राजेंद्रजी, त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार. प्राचार्यजी, मग मी भाषण करण्याच्या मनस्थितीत नव्हतं, ते सत्कार करावा का काय करावा का काय आणखी वेगळं करावं, तर मला बरंच काय बोलायचं होतं. पण असो, तुम्ही सगळेजण खूप चांगले बोललेले आहेत. प्राचार्य सर, आम्हालाही लक्षात ठेवा इथं 2-2 संस्था 25-25 वर्ष आम्ही चालवत आहोत. आणि मला वाटतं प्रेमाची सूचना नाही न्यायची आणण्याची व्यवस्था केली ना, सगळ्या कार्यक्रमाला दिवसभराचे नाही. आता आपण क्रांतिकारकांना जाऊन आलो जस्ट, बरं का. तर मी सर्वांना सांगितलं वा ते PMPL ला नाही काय ऍप्लिकेशन केलं, त्या आमदाराकडे गेलो, सगळे वादघडी केले. पण ते काय म्हणले माहितीये का, PMPL 12,000 रुपये द्या
अरे म्हटलं एवढ्या अंतरासाठी 12,000 रुपये यांना देत बसण्यापेक्षा सगळ्यांना म्हटलं कॉर्पोरेशनला या, 40 रुपयाचे पासवाले निम्मे होते आणि 150 रुपये पासवाले निम्मे होते. असू द्या म्हटलं, तुम्ही या तिथं कॉर्पोरेशनला. तिथून आम्ही तळेगाव डमडेरीच्या बसमध्ये गेलो, तसंच आलो रिटर्न. आणि मग मी काय ज्यांच्याकडे नाही का आता 150 खर्च झाला ना, त्याला 100 रुपये देऊन टाकले. किती थोडक्यात कार्यक्रम झाला हा. नाही ते हे 12,000 रुपये घालवायला. तर संस्था चालकांना तोही विचार करावा लागतो. सगळ्या बाजूनी विचार करतात ते संस्था चालक होतात. आणि अतिशय छान पाटील सर, आनंदी आहे मी, सुखी आहे बरं का. तुमच्याकडे पाहून मला सुख वाटते. तर या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. अतिशय छान कार्यक्रम झालेला आहे. मोजकी जरी माणसं आली असली तरी पण इथून पुढं प्रत्येक संस्थेला माझं सांगणं आहे की 5 कार्यकर्ते तरी निश्चित घेऊन या. आपल्या अलीकडचे पलीकडचे फोन करा त्यांना. आता मी काहींना फोन केले, काही आपोआपच आलेत. आता जयश्रीताईंना मी बोललोच नव्हतो, पण त्या आल्यात बरं का. तर तानाजी कोणत्यांना मी बोललो नव्हतो, ते आले. पण हे असे जिद्दीने कार्यकर्ते आले पाहिजेत. आणि प्रत्येक संस्थेच्या माझी एक शेवटची इच्छा व्यक्त करतो, थांबतो. प्रत्येक संस्थेच्या कार्यक्रमाला प्रत्येक संस्थेच्या दुसऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यायला पाहिजे. जर तुम्ही आले नाही तर दुसरे येतील कसे, ही अपेक्षा करू नका. आणि मग त्या अपेक्षा ते नाही आलं तर मी नाही जाणार, मी नाही आलो तर तो नाही जाणार. आणि वेळ नसतो एखाद दिवशी तर तो मान्य करू, परंतु येत चला. नाहीतर मला फक्त पाहुणाच करा आणि तरच मी येईन अशी पण भाषा नसावी बरं का. मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून एका सगळीकडे जात असतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. एक मिनिट विचार माहिती घेतो त्याची. काय आणलं? संपत शिंदे, नवयुग साहित्य. हा, नवयुग साहित्यचे आपले संपत शिंदे सर या ठिकाणी थोडक्यात मनावर व्यक्त करते. खरं म्हणजे वेळ वाचवण्यासाठी मी आधीच स्टेजवरती आलो होतो, पण कंकर सरांचं लांबतच चालतं, हरकत नाही, चांगलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आजचे आदरणीय पाटील सर, ज्यांचा आज आपण 81वा वाढदिवस साजरा करत आहोत आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व गर्दी नसली तरी दर्दी लोक आहात. अतिशय चांगल्या प्रकारे आणि अनेकांनी चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, साहित्याबद्दलचं सांगितलं. आणि पाटील साहेबांच्या बद्दल मला एवढंच सांगायचं आहे की आपण त्यांच्याकडून आज काय घ्यायला पाहिजे. तर आज त्यांचं जे आरोग्य आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहतोय, हे का इतकं चांगलं सुदृढ आरोग्य आहे. 81व्या वर्षी इतकं चांगलं आरोग्य असणं हे म्हणजे तणावमुक्तीचं लक्षण आहे. आणि तणावमुक्ती केवळ साहित्यातूनच होऊ शकते. आणि आज त्यांनी जे की एवढी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामुळं ते तणावमुक्त जीवन जगू शकले, जगत आहेत. आणि ते 87 नक्की होणार आहेत. माझ्या व्हॉट्सअप शुभेच्छा त्यांना आधीच पोहोचलेल्या आहेत. तर मी पुन्हा एकदा परमेश्वराला प्रार्थना करतो, अधिक न बोलता, की त्यांना आम्हाला हा शताब्दीचा कार्यक्रम साजरा करता यावा, असे त्यांना आरोग्य द्या, त्यांना आयुष्य द्या. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. आधी पाटील सरांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. शब्ददान काव्य मंचे आणि दिलासा संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान झालेला आहे. पाटील सरांबद्दल एक आम्हाला ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. कुठलेही मानपान न घेता किंवा कुठलेही आडेवेडे न घेता त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम आपण घेऊन गेलो तर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. अशी व्यक्ती खूप कमी झालेली आहेत साहित्य क्षेत्रामध्ये. त्यांचं योगदान साहित्य क्षेत्रामध्ये आता दापकर सरांनी, हायराव सरांनी सांगितलं, 37-40 पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. हे म्हणजे अगदी सगळ्या विषयावर आधारून कथा, कविता, गझल असे वेगवेगळे बालनाट्य, बालकथा, असं सगळ्या कादंबरी, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं लेखनाचा वावर आहे. तर त्याबद्दल आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे आणि त्यांनी असंच आपल्याला मार्गदर्शन करत राहावं, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो, परमेश्वराला प्रार्थना करतो आणि पाटील सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी, हे नक्षत्रांचं देणं आहे तुमच्यासाठी, हे देवा घरचं लेणं आहे तुमच्यासाठी. येथे शब्दांना आळू आपण, कवितेचं घेणं आहे तुमच्यासाठी, कवितेचं लेणं आहे तुमच्यासाठी. नक्षत्रांचं देणं काव्यमंच आणि साईराजे पब्लिकेशनच्या वतीने आज अत्यंत आनंदी सोहळा आपल्या शहरामध्ये संपन्न होत आहे. आदरणीय प्राध्यापक तुकाराम पाटील
त्यांच्या पुढं बरीचशी पदं आहेत. एक ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, कादंबरीकार, कथाकार, गझलकार, विचारवंत आणि समीक्षक आणि अनेक प्रकारचे लेखन करणारे परिपूर्ण अशा प्रकारचे साहित्यिक आहेत. आणि सरांशी परवा मला लक्षात आलं की सरांचा वाढदिवस आहे आणि सरांना सरप्राईज द्यायच्या या उद्देशाने काव्यमंचचे अनेक गेले 25 वर्ष आपली संस्था गेली वाटचाल करते शहरामध्ये. आणि सर पहिल्यापासून म्हणजे पिंपरीमध्ये आमचा सहभाग जो सुरू झाला महात्मा फुले कॉलेजपासून तो आज तागायत तो चालू आहे. तर 25 वर्ष सरांनी माझ्यासोबत निस्वार्थपणे काम करायला सुरुवात केलेली आहे. शहरामध्ये जे गझलकार जे लिहायला लागलेले आहेत तर पहिली गझल जी शाळा आहे ती सरांनी घेतलेली आहे. आणि आपल्याला माहिती असं की माझ्या घरी जणू काही कवींचा कट्टाच असतो, अड्डाच असतो, म्हणायला काही हरकत नाही. शहरातले सगळे जे गझलकार सुरुवातीला जे लिहायला लागलेले आहेत सरांनी दर आठवड्याला आम्ही गझल कार्यशाळा घ्यायचो. त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातले सगळे गझलकारांना नंतर आपण बोलवलं. म्हणजे सरांनी या ठिकाणी मग इलय असू दे, किशेक असू दे किंवा मबा असू दे, भीमराव पांचाळ असू दे किंवा जे जे काही गझलकार आपल्या या परिवाराचे सदस्य जोडले गेले त्यांनी सर्व विनामूल्य सेवा दिलेली आहे की या शहरामध्ये चांगले साहित्य घडले पाहिजे. इलाहीपासून अगदी सगळे मान्यवर आपल्या घरी यायचे आणि आमच्या कवींना मार्गदर्शन करायचे. आणि सगळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कसल्याही प्रकारचं मानधन हे न घेता निस्वार्थपणे काम केलेले. शहर ही औद्योगिक नगरी होती आणि ती आता साहित्यिक आणि सांस्कृतिक नगरी होत आहे. याच्या योगदानामध्ये तुकाराम पाटील सरांचं खूप मोठं योगदान आहे. कारण जे आता मला वाटतं माझी कार्यकर्त्यांची सर 6वी-7वी फळी आहे, 6वी-7वी फळी आहे की जी काम करते, पुढे गेली. आणि या व्यासपीठाचा मुख्य उद्देश आहे की तुम्ही या आणि घडा आणि आकाशात भरारी घ्या. पण तुमच्याविषयी मला बोलायचंय कारण हा माणूस इतका निस्वार्थी आहे, इतका स्वच्छ आहे, इतका निर्मळ माणूस आहे. या माणसाला कसलाही अहंकार नाही, कसलाही स्वार्थ नाही. साहित्य क्षेत्रामध्ये थोडं पाय काय जमायला लागलं, थोडीफार प्रसिद्धी मिळायला लागली की अहंकाराचा अंश चढतो. स्वतःला विचारवंत, बुद्धिवंत म्हणतात आणि ती लोक अक्षरशः माझ्या दृष्टीने शून्य असतं सर. कारण परिपूर्णता आणि खळखळ जे असतं वाहणारं याच्यामध्ये फरक असतो. सरांच्या नावावर 60-70 पुस्तकं आहेत तरी त्या माणसाने कधी आरेरावीपणा किंवा मी काही मोठा साहित्यिक आहे असं कधी मिरवलं नाही. जो येईल, घरी येईल, दारी येईल, कार्यक्रमात येईल त्याला त्या माणसाने निस्वार्थपणे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अनेक कार्यशाळेमध्ये, अनेक कार्यक्रमांमध्ये मग सर कधी पाहुणे म्हणून यायचे, कधी उद्घाटक म्हणून यायचे, कधी अध्यक्ष म्हणून यायचे. परंतु जेव्हा जेव्हा कार्यक्रमात हजारे कार्यक्रम मी घेतले असतील सर त्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत. शेजारी बसली जे आमचे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले सर ते सुद्धा आमचे अत्यंत मार्गदर्शक आहे. गेल्या अनेक वर्षाचा आमचा आणि खरं म्हणजे योग कसा बघा आलाय सर. ज्या कॉलेजला ते सर प्राध्यापक होते त्याच कॉलेजचे प्राचार्य महात्मा फुलेचे या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले, हा योग लागतो. आणि गझलेबद्दलचं सरांचं तर या ठिकाणी राजाराव सरांचं तर आमचं किती वर्षाचं स्नेह आहे. म्हणजे सर तर माझ्या कामामध्ये जर सिनियर आहेत पण त्यांनी कधी सिनियरिटी दाखवली नाही कोणत्याच व्यक्तीला. ते नेहमी नम्र भावाने आणि जे येईन त्याला स्वीकारत ते काम करत राहिलेत. अनेक वेळा आमच्या या ठिकाणी साहित्याबद्दल, अनेक कार्यक्रमांबद्दल नेहमी चर्चा होत असते, उपक्रमांबद्दल आम्ही बोलत असतो एकमेकाशी. म्हणजे ही जे व्यासपीठावर बसलेली माणसं इतकी समृद्ध आहे विचाराने आणि विद्यावतेने. शेजारी आदरणीय प्राचार्य या ठिकाणी प्रकाश कटारिया सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला माहिती असेल की भारतीय जैन संघटना आणि इकडं प्रतिदिन जैन या शाळेमध्ये सरांनी खूप मोठं काम केले. त्यांच्या मिसेस श्रीका कटारिया मॅडम या सुद्धा श्री साहित्य संमेलन घेऊन अनेक या ठिकाणी साहित्यिकांना व्यासपीठ दिले. परंतु मॅडम बाहेर गेल्यामुळे पण हा कार्यक्रम आपला आहे म्हणून ते स्वतःहून उपस्थित राहिले. खरं सर तुमचं पण मनापासून स्वागत आहे. संदीप तापकीर सर, कंक सर आणि आपण सर्व मान्यवर या ठिकाणी बारणे साहेब आवर्जून उपस्थित आले, खूप स्वागत करतो. सर्व या ठिकाणी असलेल्या सर्व कुटुंब परिवारातले सदस्य पाटील सरांचे मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभाळ भरून, पाऊस भरून आणि नक्षत्र भरून मी स्वागत करतो. खरं म्हणजे मला या ठिकाणी इतका आनंद होतोय की ही तयारी करण्यासाठी कमी वेळ होतं. कारण मी
सरांना म्हटलं सर तुमचा 81 वाढदिवस आहे आणि मला वाटतं 70 का 75 आयर सरांनी साजरी केली होती. त्यांच्यावर पुस्तक पण काढलं होतं, साहित्यिकांचं काढलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा वाढदिवस साजरा केला. पण सर आज सगळ्यांना मी सगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी यासाठी बोलवलं होतं की हा आपल्या साहित्यिकांचा सोहळा आहे, या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आणि हा सोहळा म्हणजे काय सर निश्चित बोलले सर माझा 81 वाढदिवस आहे, माझ्या डोक्यात लगेच चक्र सुरू झालं की आपण हा सहस्त्रदर्शन सोहळा ही वाटचाल 80 वर्षाची काय कमी आहे का? ही वाटचाल केलेला माणूस या शहरामध्ये आहे, आपल्या सोबत आहे, मग याचा काहीतरी वेगळ्या प्रकारचा चांगल्या प्रकारे गुणगौरव झाला पाहिजे. कारण साहित्यिकाची ऊर्जा ही त्याच्या कौतुकामध्ये असते आणि हा कौतुक सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सादर होतोय. हा जो सोहळा आयोजित केलाय सर, हा तुमच्याबद्दल या संस्थेबद्दल असणारं प्रेम, साहित्यिकांबद्दल असणारं प्रेम याचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मी हा सहस्त्रदर्शन सोहळा आयोजित केलेला आहे. हा खूप सोहळा करण्यासाठी केवढी मोठी वाटचाल करावी लागते. माझ्या आजीचा मी सुद्धा 90वा वाढदिवस साजरा केला, ग्रंथ तुला केली वगैरे नाही का. ही माणसं आपली संपत्ती आहे, लक्षात घ्या. ही जी सिनियर माणसं ही आपली संपत्ती आहे, समाजाची, राष्ट्राची, याला जपलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आजच्या कार्यक्रम सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. अहो गेले अनेक वर्ष हा माणूस साहित्य लिहितोय आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं असं तर मी या ठिकाणी वेगळं काही केलं नाही, तर म्हटलं सर तुमची जी पुस्तकं आहेत ती आमच्या येणाऱ्या कवींना, साहित्यिकांना, रसिकांना द्या. का तर हा साहित्यिक काय लिहितोय, त्याचा दर्जा काय आहे, त्याचं मूल्य काय आहे हे तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे. निश्चित सोहळा आला आणि फुलं घेतली आणि सर्टिफिकेट घेतलं गेला. ही विचारांची प्रक्रिया सातत्यपूर्ण राहिली पाहिजे आणि साहित्यिकाला जिवंत राहण्यासाठी सातत्यपूर्ण काम करावं लागतं आणि संवेदनशीलता जागृत ठेवली पाहिजे. नक्षत्राचं देणं काव्यमंचेचं मुख्य उद्देश असा आहे की कवींना आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे आणि साहित्यिकांना आदर मिळाला पाहिजे. यासाठी या व्यासपीठाचा उद्देश झालेला आहे. कारण अनेक व्यासपीठावरून अनेक साहित्यिकांना झिटकारलं जातं, अपमानित केलं जातं. हे शल्य मला गेले 1994 सालापासून मनाला टोचत होतं, म्हणून या व्यासपीठाची स्थापना केली. सुरुवातीला फाउंडेशन पासून सर माझ्या बरोबर आहे. सर मला म्हणजे मी एकमेव असा माणूस आहे की स्वतःच्या घराचं भाडं भरण्याबरोबर कवींना जागा लागते म्हणून त्याचं पण भाडं भरणारा माणूस आहे. सरांना माहिती आहे. 2 रूम भाड्याने घेतली मी, का तर मला स्वतःला एक राहायला आणि आलेल्या कवींना बसायला जागा नाही म्हणून मी शेजारचा रूम भाड्याने घेतला. तिथे कार्यशाळा चालायच्या, आमच्या कविता चालायच्या, बैठका घ्यायच्या, कितीतरी हजारो म्हणजे मी या ठिकाणी मैफिली घेतल्या असतील. सर या दर आठवड्याला आम्ही काव्य बैठका घ्यायचो, वेळात वेळ काढून सर या ठिकाणी यायचे. त्यानंतर महात्मा फुलेंनी मला खूप सर भोसले सर तुम्ही त्या साक्षीदार आहात, पाटील सर असल्यापासून कोणता कार्यक्रम घ्यायचा म्हणजे सर आपल्या माहिती आहे की सगळं नियोजन करायला किती अडचणीचं होतं. व्यासपीठ वगैरे सगळं जमा करणे, माईक करणे, खुर्च्या करणे, लोकांना बोलवणे. पण सभागृहाची जर आवश्यकता असेल तर पिंपरीमध्ये जेव्हा मी तिथं जायला सर बस नसायची, पायी नसायची, इतकं अडचणीचा भाग होता पिंपरी गावात. मी चुकून राहायला आलो, पुण्यातून मी डायरेक्ट माझा मित्र होता म्हणून त्या पिंपरी गावात राहायला आलो. सर खरं म्हणजे मला वाईट वाटतं की मी आयराव सर तुम्हाला सांगतो, मी जर निगडीत राहिलं असतं ना मला बाहेर यायला कमी वेळ लागला असता, पण पिंपरी गावातून बाहेर यायला मला 10 वर्ष लागली. कारण प्रतिकूल वातावरण होतं. साहित्यिकांना माझा त्रास व्हायचा. हो पिंपरी हायवेला उतरायचे, चालत यायचे, बस नसायची, काय नसायची, पण तरी लोक यायची. आणि त्या व्यासपीठाने अत्यंत चांगल्या प्रकारे दर्जेदार अशा प्रकारचे साहित्यिक घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपली श्रावणी मैफिल दरवर्षी घेतो आपण, लेखन स्पर्धा. 600 कविता येतात, त्यातून 3 कविता निवडायचे म्हणजे कसरत आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळेजण परीक्षक, समीक्षक म्हणून भूमिका बजावलेली. हा जो सोहळा आहे हा सोहळा केवळ कौतुकाचा नाही तर त्यांच्या केलेल्या या साधनेचा, साहित्य साधनेचा आपण सर्वांनी गौरव करण्यासाठी हा मी सरप्राइजिंग सोहळा आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे हा सोहळा कोणीतरी केला पाहिजे. अनेक साहित्यिक आहे, त्यांचं गुणगौरव आपण करायला शिकलं पाहिजे. मामांची मला ओळख आठवते, माझ्यापेक्षाही कोणीतरी मोठा झाला पाहिजे, माझ्यापेक्षाही कोणीतरी मोठा झाला पाहिजे आणि माझ्यातला मोठेपणा हा मेलाच पाहिजे, माझ्यातला मोठेपणा हा मेलाच पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःतलं मोठेपण संपत नाही तोपर्यंत आपण मोठेपणाला पात्र होत नाही. हा माणूस 80 वर्ष या ठिकाणी विद्यादानाचं काम करत करत साहित्य सेवा केली. अनेक मी प्राध्यापक मंडळी पाहिलेली आहेत, फक्त वर्गावर जातात, शिकवतात, त्यांचं समाजाशी सुद्धा घेणं नसतं. आणि असे प्राध्यापक लोक 2-2 लाख, आता मी स्वतः प्राध्यापक म्हणून माझ्याबद्दल बोलत नाही, पण सांगतो तुम्हाला की 2-2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये पगार घेतात आणि मानधन घेतात. सर
आम्हाला मानधन देताच आम्ही येतो. अरे तुम्हाला आईची सेवा करायला पैसे लागतात? आयराव सर, पाटील सर, तुम्हाला आईची सेवा करायला पैसे लागतात का? दुसरं काय का हे नाही का? मी अशा या ठिकाणी मानधन घेणाऱ्या कोणत्याही वक्त्याला मी आतापर्यंत कधी बोलवलं नाही. मग आमचे या ठिकाणी आहेत ना, कंक सर आहेत, आयर सर आहेत, पाटील सर आहेत, अशा तापके सर आहेत, बारणे साहेब आहेत, यांना मी बोलवतो. आणि हे कधी मोठे होणार? म्हणून या ठिकाणी या व्यासपीठावर क्रांतिकारक अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत. अनेक प्रकारच्या ज्या कंपूबाजी जे होतं त्याला आपण छेद दिलेला आहे. कमीकडनं 10-20 रुपये 100 रुपये घ्यायचे कविता वाचायला. अरे तुम्ही कशाला कार्यक्रम घेता? तुम्हाला कोणी सांगितलं घ्यायला? 50-100 रुपये घेता? अरे माझा कवी आज 500-600 रुपये घेऊन खर्च करून इथं आलेला आहे. त्यानंतर तो 2-2, 3-3 तास प्रवास करून आलेला आहे आणि त्याच्याकडनं तुम्ही पैसे घेणार का? तुम्हाला कोणी सांगितलं कार्यक्रम आयोजित करायला? काय करायची गरज नाही. आणि त्या व्यासपीठावर चला चला आवरा आवरा पळा पळा, हे काय? हे कुठंतरी थांबण्यासाठी या नक्षत्र दिन काव्य मंचाचा उदय झालेला आहे, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारच्या अनेक साहित्यिकांना या ठिकाणी व्यासपीठावर संधी दिलेली आहे. आणि पाटील सर, तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, कारण ते अक्षरशः गुरुवल्य सगळ्यांच्या गुरुतुल्य आहेत. या माणसांनी अक्षरशः जेव्हा जेव्हा बोलवण तेव्हा तेव्हा ते या व्यासपीठाला वेळ दिलेला आहे, या साहित्यिकांना वेळ दिलेला आहे, या कवी घडवण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळं मला वाटतं या माणसांनी केलेल्या 80 वर्षाच्या वाटचालीमध्ये किती लोकांनी सभागृहाच्या मध्ये उपस्थित दाखवली, हे खरं म्हणजे संशोधनाचा विषय होऊन जाईल. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे कुठंतरी बदललं पाहिजे. या ठिकाणी कंक साहेबांनी जर कार्यक्रम आयोजित केला तर मला सगळ्यांनी जाऊन तिथं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे. आयराव सरांनी जर कार्यक्रम आयोजित केला तर सगळ्या संघटनांनी जाऊन तिथं उपस्थित राहिलं पाहिजे. मी या ठिकाणी परत एकदा घोषणा करतो की पिंपरीच्या शहरामधल्या 18 ते 22 ज्या संस्था आहेत, मी सगळ्यांना निवेदन पण दिलेलं आहे की तुम्ही जे काम करताय तर मी त्याची एक पुस्तिका बनवतोय. पिंपरीच्या शहराच्या वाटचालीची, सांस्कृतिक आणि साहित्य वाटचालीची जे काही संस्था काम करतात तर मी तुमच्याकडनं माहिती मागवलेली, मला लवकरात लवकर द्या. तर मी जेवढ्या संस्थांनी काम केले त्या संस्थेचा कार्य आढावाचा मी पुस्तक काढणार आहे लवकरच, त्याची तयारी पण सुरू झालेली आहे. तर सगळ्या संस्था चालकांनी आपल्याला आपल्या संस्थेची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ते लवकरच इथल्या येणाऱ्या पिढ्यांना, मागच्या किंवा पुढच्या पिढ्यांना कोण काय करते काहीच माहित नाही. आता पिंपरीच्या शहराचा इतिहास लिहिला जातोय, 50 वर्षाचा इतिहास लिहिला जातोय. माहिती असेल तुम्हाला, आपले जगताप मित्र माझे लिहितात. यापूर्वी सगुले सरांनी प्रयत्न केलेला आहे. ते पुस्तकाचं कव्हर मी दिलेलं आहे. मला इतका आनंद वाटतो की पुस्तकाचं कव्हर मला संधी मिळाली. त्यांना पाहिजे ते अपेक्षित कव्हर मिळालं नाही, म्हटलं मी देतो म्हणून. आणि इतकं सुंदर कव्हर केलं, ते वापरतात कारण हा भाग नंतरचा आहे. परंतु मी माझ्या परीने शहरामध्ये काय जास्तीत जास्त साहित्याबद्दल योगदान करता येईल का हा प्रयत्न केलाय. सर, तुमच्याकडनं जे आम्ही संस्कार घेतलेत, विनम्रतेचे, या ठिकाणी दुसऱ्याला देण्याचे आणि साहित्य क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याचं, मी आत्ताच गेल्या वर्षी वर्षभर पिंपरी महापालिकेच्या 100 शाळांमध्ये 1 तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला हा उपक्रम केला. 100 तास कविता वाचन केलं. महापालिकेच्या मीटिंगमध्ये मी म्हटलं मला पैसे द्यायचे नाही, फक्त तुमच्या टक्केवारीमुळे माझा उपक्रम बंद होईल, मला विनामूल्य संधी द्या, लिगली तुम्ही द्या, कागदपत्र वगैरे काढून. सर, मी गेल्या वर्षभर फक्त दप्तराविना हा उपक्रम होता आयुक्तांचा की 1 तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला. मी पालिकेच्या सगळ्या प्रभागापर्यंत ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जायचो आणि दर शाळेमध्ये जाऊन लिगली टाइम वगैरे बनवून त्यांना द्यायचो आणि मी 100 तास कविता वाचन केलं. मॅडमने आता मागच्या आठवड्यात मिटिंग घेतली की बाबा तुम्हाला कसं काय अजून आम्ही पैसे कसे काय करता. म्हटलं कवितेला पैसे लागत नाही हो, कवितेला मोठं मन लागतं. माझा गेले 25 वर्ष मी 5 करोड रुपये खर्च करणारा कवितेसाठी माणूस आहे, तुम्हाला माहित नसेल. 8 अखिल भारतीय संमेलन घेतलेत, एका संमेलनाचं 32 लाख बजेट आहे साहेब. कंक सर, तुम्हाला माहिती आहे कशा अडचणी येतात. तुम्ही चांगलं काम करताना तुम्हाला 100% अडचण आहे. पण मी असं लिहिलंय, संकटानो याद राखा या कवीशी गाठ आहे. संकटानो याद राखा या कवीशी गाठ आहे. अहो, माझ्या सभागृहातले तुम्ही माईक नेलेत, खुर्च्या नेल्यात, अहो सभागृह बंद केलेत, किती अनुभव आहे, किती सांगू. परंतु हे काम मी प्रवाहाच्या विरुद्ध करतोय. मला माहिती मी दमछाक होतीये, तुम्ही सगळे साक्षीदार आहात आणि सगळे माझे प्रेमी. मी कधी कोणाला कमी किंवा जास्त कधी लिखत नाही. सगळे समांतर, सगळे बंधू भावासारखे मला लागतात आणि मी तशा पद्धतीने सगळ्यांना ट्रीटमेंट देतो. हा मला एक या पाटला सरांकडनं शिकायला मिळालं. एवढा सिनियर माणूस मी तर आता 25 वर्षापूर्वी किती लहान असेल विचार करा.
म्हणजे छोटा नवीन कार्यकर्ता होतो, पण सरांनी अगदी अक्षरशः म्हणजे अजून सुद्धा ते अंतर आहे ते कमी झाले नाही. भोसले सरांची पुस्तकं किंवा त्यांचं वाचन, नवीन जेव्हा होते सर प्राध्यापक तेव्हापासून आमचा स्नेह. कधी सुद्धा या ठिकाणी या व्यक्तींनी आम्हाला कधी साहित्य सेवा करताना अंतर केलं नाही. प्रत्येकाने या कामाला प्रोत्साहन दिले. खरं म्हणजे कामाला प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचं एक आत्मबळ लागतं. ते असल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. आता एवढे साहित्यिक तुम्ही उपस्थित राहिलाय, किती छान वाटते. जे आहे ते खूपच छान वाटते. पण मला असं वाटत होतं की शहरातल्या मी 22 लोकांना संस्था अध्यक्ष जे आहेत त्या प्रत्येकाला फोनवर, मेसेजवर आणि वैयक्तिक कार्यालयीन फोन करून सांगितलं. इथं फक्त 3-4 संस्थांचे प्रमुख उपस्थित. म्हणजे आपण साहित्याबद्दल किती जागृत आहोत. नुसती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे नुसतं बोलून चालणार नाही, तर अभिजात दर्जासाठी तुम्हाला काय करता येईल का. परवा सर तुम्ही नव्हते मीटिंगला ना, कंक सर होते, तर आम्ही मिटिंगला बोललो होतो की तुम्ही नुसते अभिजात दर्जा केला वगैरे शासनाचे पत्रक आले म्हणून साजरे करता नाही. तापकीर पण होते. हा तापकीर सर होते ना. सांगायचं काय की तुम्ही फक्त बोलण्यापुरतं काम करू नका आणि खोटं खोटं काम करू नका, दिखाव्याचं काम बिलकुल करू नका. आता माझी सर 9,000 पुस्तकं लिहिली संपलीत आणि प्रत्येक पुस्तकात 3-3, 4-4 आवृत्त्या निघाल्यात. मला खूप वाटतं आनंद की सगळ्या कवींनी, साहित्यिकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. आणि ही वाटचाल ही साधी नव्हती. 25 वर्षाची वाटचाल माझ्या काव्यमंचेची साधी नव्हती, खडतड होती. परंतु मी तरी सुद्धा उभा राहिलो का तर माय मराठीची सेवा झाली पाहिजे, आपल्या माय मराठीचा विकास झाला पाहिजे. आणि यापुढे तरी निदान सर्वांनी येऊन या मराठीच्या विकासासाठी आपल्याला जे शक्य आहे ते करा. मी म्हणतोय तुम्ही कोणी पैसे देऊ नका. डोक्यात मदत म्हणजे पैसे देऊ नका. परंतु तुमच्याकडे वेळ आहे तर तो द्या, तुमच्याकडे नॉलेज आहे ते द्या, तुम्हाला भाषेचं काय समृद्धीसाठी काय करता येईल काय आयडिया ते द्या. म्हणजे मी तर आता महापालिकेत परवा विषय असा मांडला वेगळा की नुसतं विकास म्हणजे काय, तुमच्या कागदपत्री नको, कंट्रीची वर्क पाहिजे. मी सांगितलं 5 मजली इमारत बांधा मराठी भाषेसाठी आणि पहिला मजला हा फक्त काव्याचा असेल, दुसरा मजला फक्त नाटकाचा असेल, तिसरा मजला कादंबरीचा असेल, चौथा मजला संशोधन ग्रंथांचा असेल. आणि ज्याला ज्या ग्रंथाला जायचं ते मुक्त असलं पाहिजे वाचन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला. आता ही माझी जरा कन्सेप्ट वेगळी असते, प्रत्येक कामामध्ये वेगळं काम करतं. जर मला कविता वाचायची असेल तर मी त्या कवितेच्या दालनामध्ये जाईल. 5 मजली इमारतीचा कन्सेप्ट कोणाच्या डोक्यात नसेल, पण माझ्या डोक्यात आला आणि म्हटलं तसं करा. कायमस्वरूपी निश्चित विकास असा होणार नाही. निश्चित कार्यक्रम घेतले, चर्चासत्रात एवढा पुरतं वाचून लोक विसरून जातात. पण मला जर विकास करायचा असेल तर अशा प्रकारचं पालिकेला जर सूचना केलेली आहे त्यांनी जर मांडली नाही तर मी सर माझं स्वप्न आहे, मी जगातली महाकाव्य लायब्ररी उभी करणार आहे भविष्यामध्ये. त्या लायब्ररीमध्ये जगातल्या जेवढी काही काव्याची पुस्तकं आहेत ती माझ्या लायब्ररीमध्ये असतील. आणि तुमचं कोणाचं पुस्तक महाराष्ट्रातल्या कवीचं प्रकाशित झालं तर या आमच्या संस्थेकडे पाठवायचं, त्याच्या बिलासकट तुम्हाला पैसे येत जातील. हा माझा पुढचा संकल्प आहे. खूप मोठं 5 एकरचा माझा संकल्प आहे. 5 एकरमध्ये क्षेत्रामध्ये ते उभं करणार आहे मी. एक पहिला मजला माझा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य असेल. कोणी कार्यक्रम घ्या. परवा मी त्यासाठी मांडलं सर की नाट्यगृह ढिगभर बांधून ठेवल्यात. काय करायचं त्याला 25,000 रुपये भरू का आम्ही महिन्याला. एका कार्यक्रमाला 25,000 भरावं लागतं आम्हाला. तुम्ही द्या ना 50% सवलत द्या, 2-3 हजार द्या ना नाट्यगृह. पुण्यामध्ये 100 सभागृह सर रोज फुल असतात आणि 10 नाट्यगृह बांधले. कशाला बांधले तुम्ही. मी तर त्या पूर्व आयुक्तांना तेच सांगितलं, हे नाट्यगृह मराठी कार्यक्रमांना निदान 1-2 हजार रुपयाला तरी उपलब्ध करून द्या. ते जेवढं केलं तरी मराठी भाषेचा विकास होतो. हा मुद्दा यासाठी मी घेतलाय की आपण सर्व विचारवंत आहात आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे सातत्यपूर्ण प्रयोगशीलता झाल्या पाहिजे. सरांनी गझल शिकवली नाही, त्यांनी कथेचं सुद्धा मार्गदर्शन केले. त्या ठिकाणी कविता सादरीकरणाची या ठिकाणी आपण कार्यशाळा घेतल्या, भरपूर कार्यशाळा घेतल्या. याच्यामध्ये कविता लिहिता येते चांगली, पण बऱ्याच लोकांना सादर सुद्धा करता येत नाही. चांगली कविता सादर न केल्यामुळे ती जाऊ शकते. आणि मला वाटतं कवींनी कविता साधारणतः गाऊन म्हणू नका हो. काय आता माहितीये का, त्या कविता राहते बाजूला आणि ते तुमचा स्वर ऐकावा लागतो नाही तो, आणि कविता स्वरामध्ये मिसळून सगळी वाट लागते. कविता तुम्ही डनके ठस ठस असा शब्द कसा मिरची ठेचतो तसा ठसका लागला पाहिजे प्रत्येक शब्दाचा. माळ कशी तुटल्यानंतर एक मोती गळतो असं एक शब्द तुमच्या कवितेचा कळला पाहिजे. त्या गाण्यामध्ये काय ते तो गाणं म्हणतोय का कविता म्हणतोय का ती कविता हरवून जाते. कवींना मी खरं सांगतो, आणि कवितेला यापुढे लक्षात ठेवा, अनेक वेळा मी सांगतो कवितेला शीर्षक असतं, नाव नाही. साध्या साध्या गोष्टी आपण सुरुवात करूया.
काय या ठिकाणी इकरांत उकरांत शब्द जे काय पहा त्याचा विचार करा आणि या ठिकाणी सरांचं नेहमी मार्गदर्शन लागेल. आणि सर आपण पुन्हा एकदा नव्याने मागचे जे उपक्रम आहेत ते परत आपण सगळे सुरू करूया. आपण सारखे जे आयर सर आहे, तुम्ही सगळे मान्यवर आहे, यांच्या आपण कार्यशाळा घेऊ. फक्त काय त्या कार्यशाळा आपण नियोजन लावणार, खर्च मी करतो. खरं म्हणजे कवितेने मला कधी काही कमी पडू दिलं नाही. खरा भिकारी खरा वेडा, खरा भिकारी खरा वेडा, परंतु सर्वाहून गुणी कवी हा जगताचा धनी, कवी हा जगताचा धनी, कवी हा जगताचा धनी. कवी हा जगता धनी देण्यामागचा उद्देशच आहे निसर्गातले 27 नक्षत्र, 6 ऋतू या सर्वांची सृष्टी बनलेली आहे आणि ते सृष्टी सुंदर असण्याचं काम, सृष्टी सुंदर आहे सांगण्याचं काम कवींनी केले. जगात जर कवी नसते तर जग सुंदर आहे कोणाला कळलं नसतं. जग सुंदर आहे कोणाला कळलं नसतं, कारण खळखळणारे झरे, झोमणारा गार वारा किंवा या ठिकाणी हिरवगार शेत, हे सगळं सुंदर, पायाला काटा टोचतो, त्याचं रक्त येतंय, ही जी संवेदना आहे हे कवींनी सांगितले. कवीला तर हजारो वर्षाची परंपरा आहे, आपल्याला हजारो वर्षाचे, अगदी वेद पुराणापासून तर ज्ञानेश्वरी गाथापर्यंत ज्ञानियाचा आणि माझा रोज अंतरी संवाद होतो. आताच तुम्हाला ज्ञानेश्वरांची पालखीला जाऊन आले तुम्ही, पण ज्ञानियाचा आणि माझा रोज अंतरी संवाद होतो. ज्ञानात त्याच्याने माझे नाते जन्माजन्मीचे सांगतो, ज्ञानात त्याच्याने माझे नाते जन्माजन्मीचे सांगतो. आपण सर्व त्यांचे वारस आहोत, आपण सर्व त्याची वाटचाल पुढे आपण न्यायची. सर्वांनी कवितेचा अभ्यास करा, कवितेचं मार्गदर्शन घ्या आणि जे जे उपक्रम यापुढे तरी शहरामध्ये जे कोणी आयोजित करेल त्या ठिकाणी आपल्या 4 मित्रांना कळवा. तुम्हाला मेसेज आला तुमच्यापुरतं नाही, तुम्ही अजून 4 लोकांना सांगा की आर्य सरांनी श्रावणी मैफिली घेतली चला, सोनवणे सरांनी श्रावणी मैफिली घेतली चला, कंक सरांनी वर्धापन घेतलं चला. ह्या गोष्टीला आपण सर्वांनी मोठेपणाने स्वीकारून सगळ्या साहित्यिकांना बोलून हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पुढच्या काळामध्ये आपण संस्था चालकांनी जेव्हा मी सगळ्यांचे ग्रुप बनवतो, वाटल्यास एक प्रोग्राम सगळ्या लोकांना गेला पाहिजे आणि एका संस्थे, समजा 22 संस्था आहेत उदाहरणार्थ आपल्या शहरामध्ये, 22 संस्थेचे निदान स्वतःचे 5 तर लोक असतील, 20-5 100 सभागृह भरलं की 5 माणसं आणू शकत नाही, तेवढी क्रेडिट नाही तुमची. स्वतः बरोबर यायचं आणि 5 माणसांना आणायचं, इथं गर्दी कमी पडेल, एवढं छान होईल. आणि ऐकण्याला लोकांना लावा, हे कानावर जाऊ द्या. काही दिवसांनी तुम्हाला अस्तित्व नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था आहे बाहेर. तुम्ही रस्त्याच्या फुटपाथवर चालला ना, सगळ्या बायकांडांनी तिथं वाट लावून टाकलेली आहे, सगळं शहर घाण करून टाकलेले. तुम्हाला बोलायचं म्हटलं तुम्ही स्वतः हिंदीमध्ये बोलताय, स्वतःलाच कळत नाही की मराठीचा अभिमान नाही स्वतःला. ह्या गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला सुरुवात केली पाहिजे. तर खरं म्हणजे सरांचा सरसदर्शन सोहळा आता त्यांनी आपल्यावर आयुष्य काढलेले. खरं म्हणजे नित्य काळजी घेत जावी पिकलेल्या त्या पानाची, नित्य काळजी घेत जावी पिकलेल्या त्या पानाची, ज्याला त्याला जागा द्यावी त्याच्या मानाची. आज खरं म्हणजे सरांना मानाची जागा देण्याचा आम्ही सगळ्या साहित्यिकांनी प्रयत्न केला. मी जरी आयोजक असलो तरी याच्यामध्ये सगळ्या साहित्यिकांच्या वतीने सर हा तुमचा सोहळा संपन्न होतोय. मला इतका आनंद झालेला आहे की गेले माणूस हा इतक्या वर्ष आपल्यासोबत आहे आणि या माणसामध्ये जे शिकण्यासारखे जे गुण आहे तो आपण घेतला तरी आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकतं. यापुढं साहित्यिकांनी, गझलकारांनी विशेषतः आपल्या अंकाराची जी जाळीमुळं पुळं सगळं तोडून टाका. कारण गझलचं विशेष सगळं अडचण इतकी आलेली आहे. सर तुम्हाला अनुभव आहे, कवी गझलकार झाला का त्याला वाटतं का मी सूर्याच्या भटाचा बापच आहे. असं सरळ खरं सांगतो, मी वास्तव बोलतो, मी सरळ बोलतो. सरळ बोलण्याचे आणि खरे बोलण्याचे फायदे काय, आपण काय बोलू लक्षात ठेवावं लागत नाही. मार्गदर्शन घ्या ना, चुकतंय तुमचं, काय चुकतंय नाही बरोबर आहे. इथे लोक बसलेत ना, मला वाटतं सर यापुढे ना आपण दर महिन्याला सगळ्या साहित्यिकांची एक बैठक घेत जाऊ. काय आयडिया आहेत का, काय उपक्रम आहेत का, त्याचं आपण एकमेकाला मार्गदर्शन करू आणि त्यातून चांगल्या प्रकारे साहित्याच्या बद्दल, या मराठी भाषेच्या समृद्धीबद्दल काय करता येईल का अशा प्रकारचे नियोजन करूया. महापालिकेने सप्ताह सुरू करणार आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जाचा, त्यामध्ये सगळ्या साहित्यिकांना कशा प्रकारे आपण समाविष्ट करून घ्यायचा अशा दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आजच्या या सोहळ्यामध्ये खूप आनंद वाटतोय. खरं म्हणजे काही माणसं इतकी गोड असतात, खरं म्हणजे ती माणसं आपल्या आयुष्यातून जाऊ नये असं नेहमी वाटत असतं. गेले 8-10 दिवस 15 दिवस झाले आम्ही करतोय काम. त्यांच्या कविता मागव, सर द्या लवकर मला, तुमचं मनोगत द्या सर, तुमचं मुखपुष्ट नाव काय, हे काय ते काय सर. पण मला म्हणजे खरं म्हणजे सर तुम्ही मला इतकं मुलासारखं छान प्रेम केले ना,
म्हणजे मी त्यामुळे समृद्ध झालो. मला कामाची करण्याची ऊर्जा या ठिकाणी खरं म्हणजे सरांनी दिलेली आहे आणि अनेक कवींना साहित्यिकांना घडवलं, त्याच्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण हा माणूस आपल्या बरोबर आहे, हे वैभव आपल्या बरोबर आहे, या शहराचं वैभव आहे की जो माणूस एवढा 100-200 किलोमीटर प्रवास करून या शहरामध्ये स्थिर होतोय आणि या शहरातल्या लोकांना वैभवाकडे घेऊन जातोय मराठी साहित्याच्या. ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे आणि या अभिमानाच्या गोष्टीचा गौरव व्हावा, या माणसाचा गौरव व्हावा म्हणून हा सहस्रदर्शन सोहळा पाहायला या ठिकाणी खरं म्हणजे आपण जमलेलो आहोत. तुमच्या सर्वांचं मी खरं या निमित्ताने पुन्हा एकदा मी आभार भरून स्वागत करतो. कारण काय होते की काहीतरी गोष्टी आपल्याकडनं राहून जातात, हरवल्यासारखं वाटते. कधी कधी आपण एवढी वाटचाल करतो आणि आपल्याकडनं काय चुकलंय का, पावलं पुसली गेलेत का, ते ठसे उमटलेत का नाही, हे आपण स्वतः परीक्षण करण्याची गरज आहे. मला वाटतं भविष्यामध्ये मी जे आपण सगळे मिळून एकत्र काय ते करूया आणि याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची या निमित्त अपेक्षा व्यक्त करतो. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.